गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ट्रीटमेंट ऑफ कफ हा रेस्पिरेटरी सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. तर CCMPच्या एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक शॉर्ट नोटसाठी महत्त्वाचा आहे. लॉंग क्वेश्चन याच्यावर विचारलं जाणार नाही, छोटा टॉपिक आहे. तर सिम्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ कफ त्याच्यावर जनरली क्वेश्चन्स येतात. तर बेसिकली कफचे जे ट्रीटमेंट आहे ते कोणते ड्रग्ज यूज करतात, त्यांचे मेकॅनिझम काय, आपण ते पाहणार आहोत. त्या अगोदर कफ विषयी आपण जाणून घेऊया. इंट्रोडक्शन पार्ट मध्ये कफ म्हणजे काय, कफ रिफ्लेक्स काय आहे, कफचे कॉजेस काय आहे आणि कफचे टाइप्स, आणि त्यानंतर आपण ट्रीटमेंटकडे वळूया. तर आपल्याला माहीतच आहे की कफ इज ए प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स. ओके, and it helps to expel irritant matter or respiratory secretion from the respiratory tract. कफ हा आपण ऍज ए प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स म्हणून कन्सिडर करतो. जे पण रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मधलं म्युकस थिक झालेलं, सिक्रेट झालेला असेल किंवा काही इरिटंट सबस्टन्स असेल, फॉरेन सबस्टन्स जर गेलेला असेल, तर ते बाहेर टाकण्याचं काम ह्या कफ मुळे होतं. तर याला आपण एज ए प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स म्हणून कन्सिडर करतो. आणि जे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तो ब्लॉक होण्यापासून हे कफ रिफ्लेक्स जो आहे तो रेस्पिरेटरी पॅसेजला जे मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन होण्याचे चान्सेस असतात म्युकस थिक होऊन, तर ते प्रिव्हेंट करतं. म्हणजे इट इज नेसेसरी फॉर प्रिव्हेंटिंग एनी मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन ड्युरिंग ब्रीदिंग. मागील लेक्चरमध्ये आपण म्युकोसिलरी क्लिअरन्स विषयी जाणून घेतलं होतं की म्युकोसिलरी क्लिअरन्स म्हणजे काय. त्याविषयी थोडक्यात आता इथं मी तुमच्याशी डिस्कस करतो की म्युकोसिलरी क्लिअरन्स हा वर्डचा मिनिंग काय आहे. म्युकोसिलरी क्लिअरन्स, तर जे आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक आहे त्याला जी लाइनिंग आहे म्युकोजल सेलची, त्यावर ज्या सेल्स असतात म्हणजे म्युकोजल सेल्स किंवा इपिथेलियल लाइनिंग आपण म्हणतो, तर त्याच्यावर सिलिया प्रेझेंट असतात. ओके, सिलिया. सिलिया माहिती आहे तुम्हाला काय आहे? सिलिया म्हणजे काय माहिती आहे? तर काही इपिथेलियल सेलच्या लाइनिंगला, इपिथेलियल सेलला लाइनिंगला सिलिया प्रेझेंट असतात. सिलिया म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर. ओके, तर हेअर लाईक स्ट्रक्चर जे आहे ते प्रेझेंट असतो. ओके, आणि त्याचं काम काय असतं की जे म्युकस म्युकोजल सेल मधून सिक्रीट झालेलं आहे त्याचं ट्रान्सपोर्ट रेस्पिरेटरी ट्रॅक मधून करणं, लोकल ट्रान्सपोर्ट साठी ह्या म्युकोसिलरी ज्या सिलिया आहे त्याचा उपयोग होतो. मग काय होतं की जे म्युकोजल ग्लँड आहे त्यामधून जे म्युकस सिक्रेट झालेलं आहे ते म्युकस जर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये तसंच राहिलं तर कधी कधी ते म्युकस थिक होऊन प्लग फॉर्मेशन होतं, त्याने ऑब्स्ट्रक्शनचे चान्सेस असतात. त्यामुळे हे म्युकस जे एक्सिस म्युकस जे सिक्रेट होतं ते ह्या सिलियाच्या माध्यमातून, सिलियाच्या मुवमेंट मुळं हे जे म्युकस आहे हे टुवर्ड्स थ्रोट ट्रान्सपोर्ट होतं. म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक मधून हे म्युकस पुढे येतं थ्रोट मध्ये. आता थ्रोट मध्ये आल्यानंतर एक तर ते आपण कफच्या माध्यमातून बाहेर टाकू शकतो. ओके, किंवा स्वेलो केलं तर ते स्टमक मध्ये एंटर होणार आहे. तर प्रत्येकाला त्याचा एक्सपिरियन्स असेल म्युकस कसं थ्रोट मध्ये येतं, मग ते कपच्या माध्यमातून आपण बाहेर टाकतो. ओके, किंवा काही वेळेस लहान मुलं वगैरे आहे त्यांना ते रिफ्लेक्स म्हणजे कफ करता येत नसेल तर ते थ्रोट मध्ये आल्यावर गिळून टाकतात. तर हे जे सिलिया आहेत यांचं जे फंक्शन आहे म्युकस क्लिअर करणं रेस्पिरेटरी ट्रॅक मधून फार महत्वाचं आहे, आणि त्याला म्युकोसिलरी क्लिअरन्स असं म्हणतात. लक्षात आलं म्युकोसिलरी क्लिअरन्स म्हणजे काय? हो सर. ऍट्रोपिनचं काय ऍक्शन आहे म्युकोसिलरी क्लिअरन्सवर?
ॲट्रोपिन कफ ठीक करेल. It dries up the Plug formation. mucociliary and forms is a plug formation. ॲट्रोपिन जो आहे तो म्युकोसिलियरी क्लिअरन्स कमी करतो, त्यामुळे जे आणि म्युकस सिक्रिशन पण कमी करतो, त्यामुळे म्युकस थिक राहतं आणि त्याचं क्लिअरन्स नाही होत, त्यामुळे म्युकस प्लग फॉर्मेशनची रिस्क ॲट्रोपिन बरोबर जास्त आहे. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड हे पण ॲट्रोपिन सबस्टिट्यूट आहे, परंतु ते सिलेक्टिव्हली स्मूथ मसल ऑफ द ब्रोंकर ऍक्ट होतात. म्युकसल ग्लँडवर त्यांची ऍक्शन नसल्यामुळं ते म्युकस सिक्रेशन कमी करत नाही, त्यामुळे जे पण हे आहे रेस्पिरेटरी ट्रॅक मधला म्युकस तो थिक राहतो, लिक्विड सेमी सॉलिड स्टेज मध्ये जात नाही आणि म्युकोसिलियरन्सी क्लिअरन्स जे आहे म्हणजे सॉरी इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड हे जे म्युकोसिलियरी क्लिअरन्स कमी करत नाही आणि म्युकस सिक्रेशन ही कमी करत नाही, त्यामुळे म्युकस प्लग फॉर्मेशनची रिस्क ही इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम बरोबर कमी आहे, ॲट्रोपिन बरोबर जास्त आहे. तर आपण ते इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइडचे ऍडव्हान्टेज ॲट्रोपिनवर काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. थोडक्यात इथे एक लक्षात ठेवा, अँटीकोलिनर्जिक ड्रग जे आहे ॲट्रोपिन लाईक ते म्युकोसिलियरी क्लिअरन्स कमी करू शकतात. ओके, समजा म्युकोसिलियरी क्लिअरन्स डिफेक्टिव्ह असेल तर काय होऊ शकतं? म्युकस रेस्पिरेटरी ट्रॅक मध्येच राहू शकतो, म्युकस प्लग फॉर्मेशन होऊ शकतं आणि त्याच्यामुळं इन्फेक्शनची रिस्क वाढते, बरोबर आहे. आणि रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्यानंतर ते सुद्धा स्वतः त्या इन्फेक्शनमुळे ही म्युकोसिलियरी क्लिअरन्स कमी होतो फर्दर आणि त्यामुळे कंडिशन वर्सन होते. ओके, आणि ह्या पेशंटमध्ये मग क्रोनिक कफ सिम्पटम्स येतात. ओके, तर रिकरंट रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनचं एखादं एक रिझन आहे की त्यांचा म्युकोसिलियरी क्लिअरन्स जर डिफेक्टिव्ह असेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता कफ पाथवे, कफ रिफ्लेक्स पाथवे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये, कोणीही तुम्हाला विचारणार नाही, पण कफ रिफ्लेक्स कसा येतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की पहिले सिग्नल्स पेरिफेरल ऑर्गन्स म्हणजे लंग्स असतील किंवा थ्रोट असेल, लॅरिंग्स असेल, ट्रकिया असेल, याच्या थ्रू ब्रेनकडे जातात. ओके, आणि ब्रेन कडून मग सिग्नल्स परत ह्या ऑर्गनकडे आले, त्यानंतर मग ती कफची प्रोसेस स्टार्ट होते, बरोबर आहे. म्हणजे इथं पहिले सिग्नल्स पेरिफेरल ऑर्गन्स कडून कुठे जातात? ब्रेनकडे, आणि ब्रेन मध्ये इंटरप्रिटेशन झाल्यावर ब्रेन सिग्नल्स पेरिफेरल ऑर्गन कडे पाहत होतं. तर जे सिग्नल्स पेरिफेरल ऑर्गन कडून ब्रेनकडे जातात त्या पाथवेला ऍफरंट पाथवे असं म्हणतात. कोणता पाथवे? ऍफरंट पाथवे. आणि ब्रेन कडून सिग्नल्स जे लंग्स कडे येतात त्याला इफरंट पाथवे असं म्हणतात. ओके, हे ऍफरंट आणि इफरंट. तर एक लक्षात घ्या की आपले जे वेगवेगळे म्हणजे लंग्स किंवा बाकी रेस्पिरेटरी ट्रॅकशी रिलेटेड ऑर्गन्स आहेत त्याच्यावर रिसेप्टर्स लोकेटेड असतात. ओके, रिसेप्टर, किमो रिसेप्टर्स लोकेटेड असतात. ओके, आणि मेकॅनिकल रिसेप्टर्स लोकेटेड असतात. पण ते रिसेप्टर तुमचे ट्रकियामध्ये असतील, ओके, त्यानंतर थ्रोटमध्ये असतील, ब्रोंकायमध्ये असू शकता. ओके, त्यानंतर प्ल्युरा जे लंग्सचा पावरचं कव्हरिंग आहे त्याला असू शकतात, इसोफेगसला असू शकतात, लॅरिंग्स फॅरिंग्स वर असू शकतात. तर हे रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये हे रिसेप्टर कुठेही असू शकतात. त्याचप्रमाणे इयर ड्रम असतील किंवा इस्टेशियन ट्यूब आहे त्याच्यावरही हे रिसेप्टर असू शकतात. मग इनिशियल स्टेजला काय होतं की रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये समजा इरिटेशन झालं, ओके, तर किंवा काही केमिकल्स रिलीज झाले, तर हे केमिकल्स किंवा इरिटंट्स हे केमिकल रिसेप्टर आणि मेकॅनिकल रिसेप्टर यावर ऍक्ट होतात आणि ते रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात. आणि ते रिसेप्टर्स काय ऍक्टिव्हेट झाल्यानंतर सिग्नल्स ऍफरंट नर्व थ्रू ब्रेनकडे पाठवतात आणि
यामध्ये ऍफरंट नर्व जी असते ती व्हॅगस असते. कोणती असते? व्हॅगस. मग व्हॅगस नर्व थ्रू सिग्नल्स ब्रेन मध्ये जातात. ब्रेन मध्ये कप सेंटर आहे हायपोथॅलॅमस मध्ये, त्याचं ओके सॉरी मेड्युला ऑब्लिंगेटा मध्ये. तर ह्या कप सेंटर मध्ये हे सिग्नल्स गेल्यावर कप सेंटर मध्ये इंटरप्रिटेशन होतं आणि त्यानुसार सिग्नल्स पुढे पाठवले जातात परत ऑर्गन्स कडं इफरंट पाथवेने. आणि इफरंट पाथवेने सिग्नल्स हे परत व्हॅगस नर्व, स्पायनल मोटार न्यूरॉन्स आणि फ्रेनिक नर्व थ्रू पाठवले जातात. ओके. आणि त्यानंतर तो कफ रिफ्लेक्स ऍक्टिव्हेट होतो, कफ रिफ्लेक्स येतो. ओके. त्यामध्ये कफ रिफ्लेक्सच्या स्टेजेस मी तुमच्याशी डिटेलमध्ये जात नाही. कफ रिफ्लेक्स मध्ये पहिले इन्स्पायरेशन होतं, ग्लॉटिस क्लोज असतं. ओके. आणि त्यामुळं इंट्राथोरॅसिक प्रेशर खूप वाढतं आणि त्या प्रेशरमुळं ग्लॉटिस ओपन होऊन जे पण आतलं जे प्रेशर आहे ते बाहेर येतं आणि मग जो म्युकस सिक्रिशन्स झालेले आहेत ते त्या फोर्सनी बाहेर पाडले जातात. ओके. त्याला आपण कफ म्हणतो. ओके. तर याच्यामध्ये पेरिफेरल रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले काही इरिटन्स किंवा काही केमिकल सबस्टन्समुळं, तर सिग्नल्स कुठे जातात? ब्रेनकडे थ्रू ऍफरंट पाथवे. ओके. कप सेंटर आहे, कप सेंटर ऍक्टिव्हेट होतात. कप सेंटर हे ब्रेनमध्ये मेड्युला ऑब्लिंगेटा मध्ये असतात आणि कप सेंटर ऍक्टिव्हेट झाल्यावर ते कोणत्या पाथवेने सिग्नल पाठवतात पेरिफेरल ऑर्गनकडं? इफरंट डिफरंट पाथवे. मग त्यात डिफरंट पाथवे कोणत्या नर्व थ्रू पाठवतात सिग्नल? इथं परत व्हॅगस नर्व आहे, पेरिनिक नर्व आहे, स्पायनल मोटर न्यूरॉन्स आहे. आता हे सगळे डिटेल मध्ये आपल्या लक्षात ठेवायचं नाही, फक्त डिफरंट पाथवेनी पाठवले तर त्यातमध्ये इंटरकोस्टल मसल आहे, डायफ्राम आहे, लंग्स आहे, याला हे डिफरंट पाथवे सप्लाय करता आणि त्यामध्ये कफ जो आहे तो ऍक्टिव्हेट होतो रिफ्लेक्स. ओके. तर ह्या सर्व गोष्टी कफ रिफ्लेक्स मध्ये येतात. म्हणजे पेरिफेरल रिसेप्टर पहिले ऍक्टिव्हेट होण्याची गरज आहे, मग ते ब्रेनकडे जातात. त्याला आपण टिश्यू इम्पल्सेस म्हणतो. म्हणजे टिश्यू इम्पल्सेस ब्रेनकडे जाणं आणि कप सेंटर ऍक्टिव्हेट होणं. आणि कप सेंटर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर डिफरंट पाथवेने जे सिग्नल्स आहे ते पेरिफेरल ऑर्गन्सकडे येतात आणि त्यानंतर ते कफ प्रोड्यूस होतो. ओके. तर हे झालं कफ रिफ्लेक्स पाथवे. आता बेसिक गोष्टी आपण लक्षात घेतल्या आहे. इव्हन ऍसिडिटी झाली किंवा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स असेल तरी पण सिग्नल्स हे ब्रेनकडे जाऊन कफ सेंटर ऍक्टिव्हेट होऊ शकतात, एक लक्षात घ्या. ओके. तर खूप सारे कॉजेस आहे कफचे, ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर कफ प्रामुख्याने आपण सिम्पटम्स म्हणून कन्सिडर करतो, बरोबर आहे. कफ हा एक सिम्पटम्स आहे. वेगवेगळ्या डिसिजेस मध्ये आपल्याला कफ दिसून येतो. कफ इज ए सिम्पटम्स. ओके. तर कफ हे दोन प्रकारचे आहेत, प्रोडक्टिव्ह कफ आणि नॉन प्रोडक्टिव्ह कफ. प्रोडक्टिव्ह कफला वेट कफ असेही म्हणतात, नॉन प्रोडक्टिव्ह कफला ड्राय कफ म्हणतात. म्हणजे प्रोडक्टिव्ह कफ मध्ये काय असतं की जेव्हा तो कफ येतो त्यामध्ये जे म्युकस सिक्रिशन झालं जे आहे त्याचं म्युकस जास्त असतं आणि हे म्युकस बाहेर पडतं, त्याला आपण वेट कफ म्हणतो. आणि नॉन प्रोडक्टिव्ह कफ म्हणजे या कप मध्ये खोकला येऊन पण म्युकस सिक्रिशन बाहेर नाही येत. ओके. म्युकसल सिक्रिशन नसतं, म्युकस बाहेर येत नाही त्या कफ रिफ्लेक्स थ्रू, त्याला आपण नॉन प्रोडक्टिव्ह कफ असं म्हणतो. त्यालाच आपण ड्राय कफ असं म्हणतो. तर हे दोन टाईप तुम्हाला सर्वांना माहीतच असतील, प्रोडक्टिव्ह कफ आणि नॉन प्रोडक्टिव्ह कफ. ओके. इथपर्यंतचा पाठ क्लिअर झाला? प्रोडक्टिव्ह कप आणि नॉन प्रोडक्टिव्ह कप. जनरली प्रोडक्टिव्ह कप हा आपण सप्रेस नाही केला पाहिजे. नॉन प्रोडक्टिव्ह कप हा ड्राय कप असतो, त्यामुळे आपण तो सप्रेस करतो. ओके. तर प्रोडक्टिव्ह कप जर आपण सप्रेस केला तर कधी कधी म्युकस जे सिक्रेट झालेलं असतं ते लंग्स मध्येच राहून म्युकोजल प्लग फॉर्मेशन होऊ शकतं. तर ते फार महत्वाची गोष्ट आहे. आता ड्युरेशन नुसार कपचे 3 टाईप पडतात, ऍक्यूट कप, सब ऍक्यूट कप आणि क्रोनिक कप.
3 आठवड्यापेक्षा कमी ड्युरेशनचा कप असेल त्याला आपण अॅक्यूट कप म्हणतो. 3 ते 8 आठवड्यांचा कप असेल तर त्याला आपण सब अॅक्यूट कप म्हणतो. आणि कप जर 8 आठवड्यापेक्षा जास्त राहिला त्याला आपण क्रोनिक कप असं म्हणतो. म्हणजे कप किती दिवसांचा आहे त्याच्यावरून त्याचे 3 टाईप असं बुक्स मध्ये मेन्शन केले आहे. अॅक्यूट कप, सब अॅक्यूट कप आणि क्रोनिक कप. आता कपचे कॉजेस भरपूर आहेत, तुम्हाला सर्वांना ते माहीत असतील क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये असल्यामुळं कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये कप दिसून येतो. तर कपचे जे कारण आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला इथं सांगतो. एक्झामच्या दृष्टीने फार्मॅकोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू हे तुम्हाला कोणीही विचारणार नाही. अॅक्यूट कप जनरली एक तर ॲलर्जिक कंडिशन असतील किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असेल त्यात दिसून येतो. आणि तो जसं इन्फेक्शन सबसाईड होतं किंवा ॲलर्जिक कंडिशन सबसाईड होती तसं तो कमी होऊन जातो कप. तर त्याचे कारण आहे कॉमन कोल्ड, सायनुसायटिस, सायनसचं इन्फेक्शन, अॅक्यूट ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्कायचं इन्फ्लामेशन झालं असेल, एक्झासर्बेशन ऑफ सीओपीडी, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजचं एक्झासर्बेशन, इन्फ्लुएन्झा, ओके, एक इन्फेक्शन आहे ते, न्यूमोनिया, अगेन एक इन्फेक्टिव्ह कंडिशन आहे, आणि पर्ट्युसिस. ओके, तर हे काही अॅक्यूट कपचे कॉजेस आहेत. सब अॅक्यूट कप मध्ये पोस्ट इन्फेक्शियस कप एक प्रकार असतो. इन्फेक्शन झाल्यानंतर काही लोकांना खूप दिवस कप राहतो. सायनोसायटिस मध्येही काही जास्त दिवस कप राहू शकतो. अस्थमाच्या पेशंट मध्ये कप हा जास्त दिवस राहू शकतो, 3 ते 8 आठवडे. आणि क्रोनिक कप म्हणजे मोर दॅन 8 वीकचा कप जे आहे त्यामध्ये पोस्ट नेझल ड्रीप, पोस्ट नेझल ड्रीप ही कंडिशन तुम्ही ऐकली का? पोस्ट नेझल ड्रीप याच्यामध्ये पेशंटला सर्दी वगैरे असते, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असतं आणि त्यानंतर त्याच्या थ्रू जे सिक्रेशन झालेलं आहे ते नाकामधून रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये येतं. त्याला पोस्ट नेझल ड्रीप म्हणतात. तर काही लोकांमध्ये त्याच्यामुळे ही कप येतो. ते रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये आल्यानंतर ते सिक्रेशन इरिटेट करतं रेस्पिरेटरी म्युकोजा, सिग्नल्स ब्रेनकडे जातात, कप रिफ्लेक्स ऍक्टिव्हेट होतो. त्याला पोस्ट नेझल ड्रीप असं म्हणतात. मग ते ॲलर्जिक रायनायटिस वगैरेच्या पेशंटमध्ये खूप लोकांमध्ये हे पोस्ट नेझल ड्रीप दिसून येते. त्यानंतर रायनायटिस, सायनोसायटिस, GERD हे सगळे क्रोनिक कपचे एक्झाम्पल आहे. कोणता ड्रग ड्राय कप प्रोड्यूस करतो तर त्याचं एक एक्झाम्पल आहे ACE इन्हिबिटर. हे माहित आहे तुम्हाला? हो सर. ACE इन्हिबिटर्स हे आपण हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. त्यामध्ये तुम्ही रॅमिप्रिल ऐकलं असेल, कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल. तर हे सगळे ACE इन्हिबिटरचे नावं प्रिलनी एंड होतात. रॅमिप्रिल, कॅप्टोप्रिल, लिसिनोप्रिल. ओके, आणि हे ACE इन्हिबिटर्स काय करतात? कोणता क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट करतात? ड्राय कफ. बरोबर आहे. हा ऍडव्हर्स इफेक्ट अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर ड्रग मुळे दिसून येत नाही. म्हणजे दोघंही रास सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आहे, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम. पण ACE इन्हिबिटर्स ड्राय कप करतात, परंतु ARBs, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, एक्झाम्पल आहे लोसार्टॅन, टेल्मीसार्टान, वाल्सार्टान. हे नाव ऐकले असेल तुम्ही, बरोबर आहे. तर ACE इन्हिबिटर्स ड्राय कप करतात, परंतु अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर ड्राय कप ऍडव्हर्स इफेक्ट करत नाही. हा डिफरन्स लक्षात आला तुमच्या? बरं. MCQच्या दृष्टीने लक्षात राहील ACE इन्हिबिटरचा क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट. हो सर. ओके, आता ACE इन्हिबिटर्स ड्राय कप का करतात, कसं करतात? ओके, काही आयडिया आहे तुम्हाला? ब्रॅडिकायनिन करतात. व्हेरी गुड. तर ACE इन्हिबिटर काय करतात? रॅस सिस्टीमवर कसे ऍक्ट होतात तर ते अँजिओटेन्सिन 1चं प्रोडक्शन 2 मध्ये होऊ देत नाही.
बाय इनहिबिटिंग अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. ह्या एन्झाईमला इनहिबिट करता आणि अँजिओटेन्सिन 1चं प्रोडक्शन 2 मध्ये होत नाही आणि त्याच्यामुळं हायपरटेन्शन मध्ये ते बेनिफिशियल आहे. कसे आहे ते नंतर पाहणार आहोत आपण. त्याचप्रमाणे एक सबस्टन्स ब्रॅडिकायनिन आहे. ओके, ब्रॅडिकायनिन सबस्टन्स पी. ओके, यांच्या मेटाबॉलिझमसाठी अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमची गरज आहे. जर एसी इनहिबिटर यूज केले तर ब्रॅडिकायनिनचं मेटाबॉलिझम काय होईल? नाही होणार. नाही होणार. म्हणजे ब्रॅडिकायनिनची लेवल शरीरातली काय होते? इन्क्रीज होईल. आणि हा ब्रॅडिकायनिन कफ प्रोड्यूस करतो. तो पेरिफेरल रिसेप्टर ऍक्टिव्हेट करून सिग्नल ब्रेनकडे जातात आणि कफ सेंटर ऍक्टिव्हेट होतात. तर हे मेटाबॉलिझम एसी इनहिबिटरने इनहिबिट होतं ब्रॅडिकायनिनचं. त्यामुळे ब्रॅडिकायनिनची लेवल वाढते आणि त्यामुळं कफ प्रोड्यूस होतो. एआरबीज ब्रॅडिकायनिनचं मेटाबॉलिझम इनहिबिट करत नाही. त्यामुळे ब्रॅडिकायनिनची लेवल एआरबीज मुळे वाढत नाही. त्यामुळे एआरबीज बरोबर ड्राय कप ऍडव्हर्स इफेक्ट दिसत नाही. हे तुम्हाला व्हायवत 110% जर एसी इनहिबिटर वर क्वेश्चन आला, एआरबी आणि एसी इनहिबिटर मधला फरक हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काही लोकांना स्मोकिंग जास्त केल्यामुळे कफ असतो, काहींना लंग्स रिलेटेड न्यूरोप्लाझम असतात त्यामुळे कफ होतो. हार्ट फेल्युअर, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर पेशंट मध्ये ही कफ एक सिम्पटम्स असतं. ओके, बाकी ट्युबरक्युलोसिस, सार्कोइडोसिस ह्या पेशंट मध्येही कफ सिम्पटम्स दिसून येतात. ट्युबरक्युलोसिस तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की क्रोनिक कफ त्यामध्ये दिसतो विथ ब्लड स्ट्रिंग स्प्युटम असतं त्यात. सार्कोइडोसिस ही इन्फ्लामेटरी कंडिशन आहे, त्यामध्येही कफ दिसून येतं. तर हे कफचे कॉजेस आहे, म्हणजे कफ हे सिम्पटम्स आहे रॅदर दॅन डिसीज. त्यामुळं कफच्या ट्रीटमेंटमध्ये आपण जे ड्रग पाहणार आहे ते सिम्पटमॅटिक ड्रग्स पाहणार आहे की कफ कसं इम्प्रूव्ह करतो असे ड्रग. म्हणजे सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटसाठी कोणते ड्रग यूज होतात ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. परंतु डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट पर्टिक्युलर कंडिशन मध्ये त्या कॉज काय आहे त्या कफचा तो ट्रीट करणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता एखाद्याला जर एसी इनहिबिटर इंड्यूस कफ असेल तर आपल्याला एसी इनहिबिटर स्टॉप करणं गरजेचं आहे. लक्षात आलं? एखाद्याला इन्फेक्टिव्ह पॅथॉलॉजीमुळे कफ असेल तर तो ट्रीट करणं गरजेचं आहे. टीबी मुळे असेल तर अँटी ट्युबरक्युलर ड्रग देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे आहे, निमोनिया आहे, कफ आहे तर आपल्याला अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे. म्हणजे कफ ट्रीट करताना सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आपल्याला देणं गरजेचंच असतं. त्याबरोबर तो कफ कोणत्या कारणामुळे झालेला आहे ते जर फाइंड आउट झालं तर ते कारण ट्रीट करणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळं आपण जी ट्रीटमेंट पाहणार आहोत डिटेलमध्ये ती फक्त सिम्पटमॅटिक ड्रग्स कोणते यूज होतात, सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू त्यावर कॉन्सन्ट्रेट करतोय. पण ती फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट झाली. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट एक चार्ट केडी त्रिपाठीत दिलाय, तो मी तुमच्याशी डिस्कस करतोय. प्रत्येक कंडिशन मध्ये काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या कंडिशन तेही तुम्हाला माहित पाहिजे. तर लक्षात आलं कफचं मॅनेजमेंट कसं करतो आपण? हो सर. Yes, sir. ओके, आता डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट. आता ही स्पेसिफिक ट्रीटमेंट झाली. म्हणजे सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, पण बाकी जे कारण आहेत ते कसे ट्रीट करायला पाहिजे त्याविषयी थोडक्यात एक चार्ट त्रिपाठीत दिलाय. डिटेलमध्ये मी जाणार नाही. ओके, तर अप्पर किंवा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असेल तर आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर काय यूज करावं लागेल? अँटीबायोटिक यूज करावं लागतील. ओके, एखाद्याला स्मोकिंग किंवा क्रोनिक ब्रॉन्कायटिस आहे, ब्रॉन्केक्टायसिस आहे, तर स्मोकिंग सिजेशन करणं गरजेचं आहे स्मोकिंगसाठी. जर पोल्युटंट्समुळे जर ही ब्रॉन्कायटिस ब्रॉन्केक्टायसिस होत असेल, ओके, तर ते पोल्युटंट्स अवॉइड करणं गरजेचं आहे. टीबी जर असेल तर आपल्याला अँटी ट्युबरक्युलर ड्रग देणं गरजेचं आहे. अस्थमाचे पेशंट असेल तर त्याला बीटा 2 अगोनिस्ट, कॉर्टिकोस्टेरॉइड्स किंवा इप्राट्रोपियम ब्रोमाइड देणं गरजेचं आहे. ओके, कफ इन पल्मोनरी युओसिनोफिलिया यामध्ये आपण इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो किंवा डायथिल कार्बामॅझिन सिट्रेट हे ड्रग यूज करतो. पोस्ट नेझल ड्रीप ड्यू टू सायनोसायटिस यामध्ये अगेन अँटीबायोटिकची गरज आहे.
परत ॲलर्जिक कंडिशन असल्यामुळं जर पोस्ट नेझल ड्रीप असेल तर अँटीहिस्टॅमिनिकची गरज आहे. नेझल कंजेशन असेल तर आपण नेझल डिकंजेस्टंट यूज करतो. ओके, तर त्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे पोस्ट नेझल ड्रीप ही सायनोसायटिस मुळे पण असू शकते. पोस्ट नेझल ड्रीप ही रायनायटिस किंवा ॲलर्जिक किंवा पेरिनियल रायनायटिस आपण म्हणतो त्याच्यामुळे असू शकते. म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा प्रॉब्लेम असल्यामुळं जे सिक्रिशन आहे ते लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जातं, पोस्ट नेझल ड्रीप म्हणतो, आणि त्यामुळं रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जो आहे तो तिथं इरिटेंट इफेक्ट आल्यामुळं सिग्नल्स रिसेप्टर थ्रू ब्रेनकडे जाऊन कप सेंटर ऍक्टिव्हेट होतात. ओके, काही पेशंटला गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असतो आणि त्याच्यामध्येही काही जणांना कफ प्रोड्यूस होतो. मग त्या पेशंटला GERD ची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. मग GERDच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय यूज करतो? मेनली प्रोटॉन पंप इनहिबिटर यूज करतो आणि प्रोकायनेटिक ड्रग यूज करतो. बाकी बेड हेड इलिव्हेशन, लाईट डिनर, डाएट मॉडिफिकेशन ह्या बाकीच्या गोष्टी झाल्या. पण मोस्टली प्रोटॉन पंप इनहिबिटर आणि प्रोकायनेटिक ड्रग, त्यात मग मोटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडॉन, मोसॅप्राइड हे ड्रग आपण यूज करतो. एसी इनहिबिटर रिलेटेड कप जर झाला तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट गोष्टी अशी आहे की ते एसी इनहिबिटर्स आपल्याला स्टॉप करावं लागतात. जर आपल्याला रास सिस्टीम वर्सेस ड्रग द्यायचा असेल तर आपण त्या पेशंटला एसी इनहिबिटरच्या ऐवजी ARBs वर शिफ्ट करू शकतो. ओके, आणि जर NSAID यूज केले तर तो कप कमी होतो. तर एसी हे इनहिबिटर इंड्यूस जर ड्राय कप आला तर आपल्याला एसी इनहिबिटर हे स्टॉप करून पेशंट दुसऱ्या ड्रग वर शिफ्ट करणं गरजेचं आहे. सबस्टिट्यूट आपल्याला यूज करणं गरजेचं आहे. व्हायरल इन्फेक्शन रिलेटेड कप असेल तर तो सेल्फ लिमिटिंग आहे. 5-6 दिवसानंतर व्हायरल इन्फेक्शन गेलं तर सबसाईड होतं. त्याला काही आपल्याला अँटीव्हायरल ड्रगची गरज नसते, नो स्पेसिफिक ट्रीटमेंटची गरज नसते. फक्त सिम्पटमॅटिक कफ कमी होण्यासाठी कफची ट्रीटमेंट आपल्याला देणं गरजेचं असतं. तर हे तुम्हाला कॉजेसची ट्रीटमेंट लक्षात आली का? काय करायला पाहिजे? सगळेच कॉजेस तुमच्या लक्षात नाही राहिले तरी 4-5 गोष्टी तुम्ही लिहू शकता, बरोबर आहे, डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधल्या. लक्षात आलंय हे? हो सर. आता हो, सर. स्पेसिफिक ट्रीटमेंट एक्झाम मध्ये जर शॉर्ट नोट आली ट्रीटमेंट ऑफ कफ, याच्यामध्ये तुम्हाला सिम्पटमॅटिक ड्रग कोणते यूज करतात ते मेन्शन करणं गरजेचं आहे. फक्त एक लाईन तुम्ही लिहिली की कफ इज ए सिम्पटम सीन इन मेनी कंडिशन्स, देर आर मेनी कॉजेस ऑफ कफ. So along with giving symptomatic treatment of cough, we should treat the cause of cough if it is found. Okay, if it is diagnosed. बरोबर, तर ते फार महत्वाचं आहे. आता ऍक्च्युअल कफ कसं ट्रीट करतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. नॉन स्पेसिफिक काही गोष्टी जे आहेत ते मी तुमच्याशी पहिले डिस्कस करतो. ओके, ज्यांना माइल्ड कफ आहे, अॅक्यूट कफ आहे, जनरली त्याला काही ड्रग लागत नाही. पण जर तो कफ इरिटेटिंग असेल, त्यामुळं डेली वर्क हॅम्पर होत असेल, झोप लागत नसेल, तर आपल्याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटची गरज असते. कारण प्रोडक्टिव्ह कफ असेल तर तो एक प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. जे पण तुमचे सिक्रेशन होत आहे ते बाहेर पडत आहेत, बरोबर आहे. ओके, तर ज्यांना प्रोडक्टिव्ह कप असतो त्यांना आपण एनकरेज केलं पाहिजे की कप व्हॉलंटरीली तुम्ही एनकरेज करून जे पण सिक्रेशन आहे ते बाहेर पडलं पाहिजे. ओके, जनरली जर ब्रोंकाई इन्फ्लेमेशन झालेलं असेल तर इरिटेशन हे कोल्ड एअर आणि ड्राय एअरनी होतं. त्यामुळे रूम जर वॉर्म असेल किंवा ह्युमिडिफाईड ॲटमॉस्फिअर असेल तर ते बेनिफिशियल असतं. त्याचप्रमाणे स्टीम नावाची जी प्रोसेस आहे, काही ठिकाणी ती ऍडवाइज करता पहा, स्टीम इन्हेलेशन. तर तेही कफमध्ये कफचं जे सिमटम्स आहे ते इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करतात. तर स्टीम इन्हेलेशन आपण अलोन घेऊ शकतो
किंवा स्टिम्युलेशन घेताना त्या पाण्यामध्ये जे गरम पाणी घेऊन स्टीम घेतो आपण, त्या गरम पाण्यामध्ये आपण युकॅलिप्टस ऑइल टाकू शकतो, मेंथॉल टाकू शकतो किंवा टिंक्चर बेंझोइन नावाचा सबस्टन्स टाकू शकतो. तर स्टीम इनहेलेशन ही काही ठिकाणी ट्राय करतात. जे रेस्पिरेटरी सिक्रेशन थिक झालेले आहेत ते रेस्पिरेटरी सिक्रेशन लिक्विफाय होण्यासाठी याची मदत होते. तर स्टीम इनहेलेशन आपला म्हणजे नॉन फार्माकोलॉजिकल अप्रोच आहे, विथ और विदाउट सम ड्रग्स. ओके. तर हा पण काही ठिकाणी आपण ऍडवाइस करतो. तर स्टीम इनहेलेशनचा इफेक्ट तुम्हाला काही ऑब्झर्व झालेला आहे का नाही? का तुम्ही ऍडवाइस करता का स्टीम Yes, sir. इनहेलेशन? So many sir. times. इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्ह आहे. तर स्टीम सायनोसायटिस मध्ये तर खूप इफेक्टिव्ह. काय काय म्हणले? सायनोसायटिस मध्ये तर खूप इफेक्टिव्ह होतं सर हे. स्टीम इनहेलेशन. ओके. हम्म. तर स्टीम इनहेलेशन आहे, त्याचे रेस्पिरेटरी सिक्रेशन थिक झालेलं आहे, ते लिक्विफाय करायला स्टीम इनहेलेशन मदत करते. ओके. आता जे कफची ट्रीटमेंट आहे त्याविषयी आपण सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आपण पाहणार आहोत. कोणकोणते ड्रग आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. पहिले आहे फॅरेंजल डिमल्सन. ओके. फॅरेंजल डिमल्सन आणि त्यामध्ये काही लोजेंचेस आपण यूज करतो. स्ट्रेप्सिल सर्वांना माहीतच आहे. कफ ड्रॉप्स किंवा लिंक्टसेस कंटेनिंग सिरप, ग्लिसरीन, लिकोराइस हे सर्व सबस्टन्स त्यामध्ये येतात. त्याला आपण फॅरेंजल डिमल्संट असं म्हणतो. तर त्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणारच आहोत. फॅरेंजल डिमल्सन म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरतात, त्याचा रोल काय आहे कफमध्ये, ते आपण जाणून घेणार आहोत. ओके. तर जस्ट एक मिनिट. तर फॅरेंजल डिमल्सन मध्ये लोजेंजेस येतात. ओके. त्यानंतर कफ ड्रॉप्स आहेत, लिंक्टसेस कंटेनिंग सिरप आहे, ग्लिसरीन आहे, ल्युकोराइस आहे. ओके. तर फॅरेंजल डिमल्सन जे आहे तर हे असे ड्रग्ज आहेत ते लोकली थ्रोट मध्ये ऍक्ट होतात आणि सुधनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके. सुधनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात आणि जे फॅरिंगचं इरिटेशन होऊन जो कफ होतो, म्हणजे आपण घशात तडतड झाले म्हणतो आणि त्यामुळे जो कफ होतो, कारण इरिटेशन झाल्यावर रिसेप्टर ऍक्टिव्हेट होईल, एफरंट पाथवे थ्रू सिग्नल कफ सेंटरला जाईल, कफ सेंटर ऍक्टिव्हेट होईल, इफरंट पाथवेने सिग्नल येऊन कफ होणार. तर हे फॅरेंजल डिमल्सन, these are the drugs which act by soothing the throat and reducing the afferent impulse transmission from the inflamed or irritated pharyngeal mucosa. तर काय करतात की हे फॅरेंजल डिमल्सन हे थ्रोट मध्ये ऍक्ट होतात. दिल्यानंतर आपण लोजेंजेस वगैरे यूज केले त्याचा तुम्हाला अनुभव असेल, तर ते काय करतात की एक थ्रोट मध्ये लेअर फॉर्म करतात, ते सुदनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतं आणि जो थ्रोट इन्फ्लेम थ्रोट असेल किंवा इरिटेट थ्रोट असेल त्याने जे सिग्नल्स ब्रेनकडे जात असतात ऍफरंट पाथवे थ्रू, हे सिग्नल्स ब्लॉक करतात ते. आणि जर ऍफरंट पाथवेकडे सिग्नल्स गेले नाही तर मग कफ सेंटर ऍक्टिव्हेट होतील का? नाही. मग त्यामुळं कफ रिफ्लेक्स येईल का? नाही. नाही. मग ज्यांना फॅरेन्स रिलेटेड इरिटेशन मुळे कफ होतोय, ड्राय कफ, तर त्यामध्ये आपण हे लोकल फॅरेंजल डिमल्सन यूज करू शकतो आणि त्यांनी लोकली चांगला इफेक्ट येतो. तर त्यामध्ये स्ट्रेप्सिल नावाचा जो हे आहे लोजेंजेस, हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. जनरली ड्राय कफ असेल फॅरिंग्स इंड्यूस, त्यामध्ये आपण हे यूज करतो. आता दुसरं आहे एक्सपेक्टोरंट्स. ओके. तर एक्सपेक्टोरंट्स हे असे ड्रग आहे, दे रिस्पॉन्सिबल फॉर increase mucosal secretion or they reduce mucosal viscosity.
म्हणजे हे एक्सपेक्टोरन असे ड्रग आहे ते म्युकोज सिक्रिशन वाढवतात किंवा जे म्युकस थिक झालेला आहे त्याला थिन करतात, म्युकोजल व्हिस्कोसिटी कमी करतात. ओके, तर यामध्ये दोन प्रकारचे ग्रुप आहे. एक ग्रुप असा आहे की तो म्युकोजल ग्लँडवर ऍक्ट होऊन म्युकोजल सिक्रिशन वाढवतो. ओके, त्यामुळं म्युकस रेस्पिरेटरी ट्रॅक मधला जो थिक नाही राहत, सेमी सॉलिड लिक्विफाय फॉर्म मध्ये येतो. तर सिक्रिशन वाढवणारे काही एक्सपेक्टोरंट्स आहेत, म्युकस सिक्रिशन, आणि काही एक्सपेक्टोरंट हे म्युकोजल व्हिस्कोसिटी कमी करतात ड्यू टू देअर म्युकोलायटिक इफेक्ट. म्युकोलायटिक इफेक्टचा अर्थ आहे जो म्युकस आहे, ओके, त्यांच्यात जे बॉन्ड आहे त्याला ब्रेक करायचं, म्युकोलायटिक, आणि त्याच्यामुळं म्युकस, थिक म्युकस कशात कन्वर्ट होतो, थिन म्युकस मध्ये. त्याला म्युकोलायटिक ऍक्शन असं म्हणतात, म्युकोलायटिक. ओके, सो म्युकोलायटिक, these are the drugs which responsible for formation of thin tenacious mucus. ओके, तर एक्सपेक्टोरंट मध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत? आता दोन ग्रुप पडतात, हे मी तुमच्याशी डिस्कस केलं आहे. कोणते दोन ग्रुप पडतात? एक म्युकस सिक्रेशन एन्हान्सर. ओके, सिक्रेशन एन्हान्सर, हे सिक्रेशन म्हणजे कोणतं? म्युकोजल ग्लँड मधलं सिक्रेशन एन्हान्सर. मग त्यामध्ये कोणते आहेत? पोटॅशियम सिट्रेट आहे, पोटॅशियम आयोडाईड आहे, काही प्लांट प्रोडक्ट्स आहेत, त्यामध्ये गोया फेन्सिन आहे, बाल्सम ऑफ टोलू आहे, टोलू बाल्सम, वसाका आहे, अमोनियम क्लोराईड आहे, अमोनियम क्लोराईड आहे. हे सगळे सिक्रेशन एन्हान्सर झाले. सिक्रेशन एन्हान्सर कोणकोणते? हे काही, ओके, सो पोटॅशियम सायट्रेट, ओके, पोटॅशियम आयोडाईड, ओके, त्यानंतर गोयाफेन्सिन, टोलू बाल्सम, वसाका आणि अमोनियम क्लोराईड. ओके, हे सिक्रेशन एन्हान्सर झाले. आणि म्युकोलायटिक्स जे म्युकस ब्रेकडाऊन करून थिन करतात, त्यामध्ये एबीसी लक्षात ठेवायचे तुम्हाला: एम्ब्रोक्झॉल, ऍसिटिलसिस्टीन, ब्रोमहेक्झिन आणि कार्बोसिस्टीन. ओके, तर ब्रोमहेक्झिन, एम्ब्रोक्झॉल, ऍसिटिलसिस्टीन आणि कार्बोसिस्टीन हे म्युकोलायटिक आहे. ओके, तर एक्सपेक्टोरंट हे जनरली आपण प्रोडक्टिव्ह कपच्या ट्रीटमेंटसाठी देतो. कोणत्या कपच्या? प्रोडक्टिव्ह. म्हणजे हे ड्रग कफ मधून जे म्युकस बाहेर पडणार आहे ते चांगल्या प्रकारे पडण्यासाठी मदत करतात, म्युकस सिक्रेशन वाढवतात, म्युकोलायटिक इफेक्ट प्रोड्यूस करतात, त्यामुळे जे पण रेस्पिरेटरी कंटेन आहे ते बाहेर येतात आणि एक्सपेक्टोरंट ऍक्शन येते. ओके, तर एक्सपेक्टोरंट हे प्रोडक्टिव्ह कप किंवा वेट कपच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात. ओके ओके, यामध्ये तुम्ही कोणते ड्रग जास्त, आता कॉम्बिनेशन मध्ये आपण यूज करतो त्यामुळं सगळे ड्रग लक्षात ठेवणं सोपं नाहीये, कारण कपचे जे सिरप आहेत त्यामध्ये आपण 2 ते 3 कॉम्बिनेशन्स असतात, बरोबर आहे. तर ह्या सिक्रेशन एन्हान्सर पैकी कोणता ड्रग तुम्ही पाहिलेला आहे यूज मध्ये? ग्युनिफेन्सिन यूज करतात, ब्रोमहेक्झिन, एम्ब्रोक्झॉल, ओके ऍसिटिलसिस्टीन. ओके, गोयाफेन्सिन यूज करतात, ब्रोमहेक्झिन म्युकोलायटिक आणि एम्ब्रोक्झॉल एक आहे. ओके, अमोनियम क्लोराईड एक यूज होतो. ओके, ऍसिटिलसिस्टीन सिरप फॉर्म मध्ये आहे का ओरल टॅबलेट मध्ये यूज करतात? ओरल टॅबलेट मध्ये यूज करतो. कार्बोसिस्टीन, ओके, ओरल टॅबलेट, सिरप फॉर्म मध्ये नाही येते बहुतेक, कॉम्बिनेशन मध्ये मी अजून तरी ऍसिटिलसिस्टीन. ओके, किंवा इफर्वेसन टॅबलेट आहे. येस येस, एफर्वेसन टॅबलेट पण आहे. आणि ज्यांना ड्रग्स म्हणजे इंट्युबेशन केलेलं आहे त्यामध्ये आपण ते
इन्हेलेशनल यांनी पण यूज करू शकतो ऍसिटिलसिस्टीन 10 to 20% नेबुलायझेशन थ्रू. नेबुलायझेशन. ओके, तर ते झालं. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जे आपलं USFDA आहे, युनायटेड स्टेटचं, हे ड्रग अप्रूव्ह करणारी जी कमिटी आहे USFDA, युनायटेड स्टेट फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, तर त्यांनी सिक्रेशन एन्हान्सर पैकी आता फक्त जे USFDA अप्रूव्ह सिक्रेशन एन्हान्सर जो आहे तो ग्वायाफेन्सिन आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही जे पण कप सिरप यूज करतात तर त्यामध्ये मेजॉरिटी कप सिरप मध्ये ग्वायाफेन्सिन असतं. पोटॅशियम आयोडाईड, पोटॅशियम सिट्रेट किंवा वसाका, बाल्सम ऑफ टुलू हे फार म्हणजे मी तरी नाही पाहिले जास्त यूज. ग्वायाफेन्सिन हे खूप कॉमनली यूज होणारं सिक्रेशन एन्हान्सर आहे. म्हणजे 90% प्रिस्क्रिप्शन तुम्ही पहा, तुम्ही जे कॉम्बिनेशन कप सिरप देताय त्यात कंटेंट काय आहे त्यात पहा, त्यात ग्वायाफेन्सिन असणार आहे. ओके, आणि म्युकोलायटिक मध्ये ब्रोमहेक्झिन, अॅम्ब्रोक्झोल खूप कॉमनली यूज होतं. तर हे एक म्युकोलायटिकचं कॉम्बिनेशन, एक म्युकोलायटिक असते, एक सिक्रेशन एन्हान्सर असतो, आणि त्याच्याबरोबर समजा ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शनचा कॉम्पोनंट असेल तर एक ब्रोंकोडायलेटर असतं, बरोबर आहे, टर्ब्युटालिन वगैरे, लिओसाल्ब्युटामॉल. तर वेगवेगळे ब्रोंकोडायलेटर पण त्या कॉम्बिनेशन मध्ये असतात. पण एक म्युकोलायटिक आणि एक सिक्रेशन एन्हान्सर हे दोन तर त्यामध्ये असतातच, बरोबर आहे. तर आपण ते नंतर पाहणारच आहोत. ओके, नेक्स्ट जो ग्रुप आहे अँटीटस्यू. अँटीटस्यू म्हणजे हे ड्रग असे आहेत की हे कप सेंटर सप्रेस करतात ब्रेन मधलं, किंवा पेरिफेरली जे टिश्यू इम्पल्स जनरेट होत आहे, ब्रेन कडे पाठ जात आहे, तर ते टिश्यू इम्पल्स जनरेशन ब्लॉक करतात. तर दोन्ही गोष्टीमुळे जर पेरिफेरली टिश्यू इम्पल्स जनरेट नाही झाले तर ब्रेन कडे सिग्नल जाणार आहे का? नाही. नाही. आणि दुसरं कप सेंटर जर सप्रेस झाले तर जरी सिग्नल गेले, समजा सिग्नल्स गेले, तर कप सेंटर ऍक्टिव्हेट होतील का? नाही. नाही. तर त्यांना आपण अँटीटस्यूज असं म्हणतो. आणि हे अँटीटस्यू बेसिकली आपण ड्राय कफ असेल तर त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतो. म्हणजे हे दोन गोष्टी क्लिअर झाल्या. एक्सपेक्टोरन आपण प्रोडक्टिव्ह कप किंवा वेट कप मध्ये देतो, अँटीटस्यू हे नॉन प्रोडक्टिव्ह किंवा ड्राय कप मध्ये देतात, बरोबर. इतकं तर बेसिक क्लिअर झालं. आता अँटीटस्यू मध्ये 3 ग्रुप आहे, ओपाइड ग्रुप आहे, नॉन ओपाइड ग्रुप आहे, आणि अँटीहिस्टॅमिनिक्स आहेत. ओपाइड मध्ये कोडिन म्हणजे त्याला मिथिल मॉर्फिन असंही म्हणतात, इथिल मॉर्फिन आणि फोलकोडिन हे ड्रग आहेत. नॉन ओपाइड मध्ये नॉस्कॅपिन, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन, क्लोफेडायनॉल हे ड्रग आहेत. आणि अँटीहिस्टॅमिनिक मध्ये फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आहे. आता अँटीहिस्टॅमिनिक टॉपिक आपला झाला नाही, पण H1 अँटीहिस्टॅमिनिकचे जर एक्झाम्पल पाहिले तर तुम्हाला माहिती आहे फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन हे दोन ग्रुप पडतात. तर फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आपण यूज करतो इथं. सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक अँटीटस्यू म्हणून यूज होत नाही, इफेक्टिव्ह नाही. मग फर्स्ट जनरेशन मध्ये कोणते अँटीहिस्टॅमिनिक्स येतात? प्रोमिथॅझिन, डायफेनहेड्रामाइन आणि क्लोरफिनेरामाइन मॅलिएट हे आपण अँटीटस्यू म्हणून यूज करू शकतो. सेकंड जनरेशन मधलं जे सेट्रिझिन आहे, लिओसेट्रिझिन आहे, ओके, फेक्झोफिनेडाइन आहे, ते सेकंड जनरेशनचे अँटीहिस्टॅमिनिक्स अँटीटस्यू म्हणून उपयुक्त नाही आहे. तर अँटीहिस्टॅमिनिक्स मध्ये कोणत्या जनरेशनचे आहेत? फर्स्ट जनरेशन, जुने जे आहेत, ओके, त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी असते, सिडेटिव्ह प्रॉपर्टी असते, आणि त्यामुळे त्यांचा अँटीटस्यू म्हणून उपयोग होतो. सिडेटिव्ह प्रॉपर्टी जी आहे, सेंट्रली सिडेशन येतं, त्यात कप सेंटर पण सप्रेस होता, म्हणून ते आपण यूज करतो. सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला सिडेटिव्ह प्रॉपर्टी नाहीये, ओके. ते आणि ऍड्ज्युअंट अँटीहिस्टिशू मध्ये साल्ब्युटामॉल आणि टर्ब्युटालिन हे आपण यूज करू शकतो. हे बीटा 2 अगोनिस्टिक आहे. हे आता क्लासिफिकेशन केडी त्रिपाठी मधलं दिलेलं आहे. तर अँटीटस्यूचे 3 ग्रुप आहेत, ओपॉइड,
नॉन ओपाइड आणि अँटीहिस्टॅमिनिक. तर त्यातले एक एक दोन दोन एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. आता कोडिन सर्वांना माहितच असेल ओपाइड मधलं. ओके. अँटीटोसिव्ह मध्ये कोणत्या ड्रगचा यूज जास्त तुम्ही पाहिलेला आहे? डेक्स्ट्रोमॉर्फॉन. येस, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. आता तुम्हाला ब्रँड नेम सगळ्यांना खूप माहित असतील, फक्त त्यातले ड्रग जे आहे ते तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हे जास्त यूज होतं. हा नॉन ओपॉइड आहे. ओके. त्यामुळं तो जास्त यूज होतो. कोडिन पहिले यूज केला गेला, परंतु कोडिन ओपॉइड असल्यामुळं त्याच्यात अब्यूज लायबिलिटी होती. पेशंटला सवय लागायची कप सिरप घ्यायची, त्यामुळे ते कोडिनचा यूज आता थोडा कमी झालेला आहे. स्टील काही ठिकाणी कोडिन पण यूज केलं जातं ड्राय कप साठी. ओके. तर क्लासिफिकेशन लक्षात आलं तुमच्या? हो सर. आता ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे फॅरेन्शियल डिमल्सन म्हणजे काय. ते थ्रोट मध्ये सुदनिंग इफेक्ट करतात, एक लेअर तयार करतात आणि पेन रिलीव्ह होतं त्यांनी. प्लस जे ऍफरंट इम्पल्स ट्रान्समिट होता फॅरिंग पासून ब्रेनकडे, ते रिड्यूस करतात आणि त्याच्यामुळं हे आपण सिम्पटमॅटिक रिलीफ साठी यूज करतो जर ड्राय कफ कशापासून अराईज झालेला असेल, थ्रोट पासून. ओके. मग त्यात काही लोजेन्सेस आहे, कप ड्रॉप आहे, लिंकसेस कंटेनिंग सिरप आहे, ग्लिसरीन आहे, ल्युकोराईस आहे. तर स्ट्रेप्सिल तुम्हाला सर्वांना माहित आहे. स्ट्रेप्सिल आता हा ब्रँड नेम आहे, त्यातलं कंटेंट जे आहे ते लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. त्यामुळं हे कोणी तुम्हाला विचारणार नाही लोजेंजेसचे एक्झाम्पल. तुम्हाला स्ट्रेप्सिल जरी सांगितलं तरी चालू शकतं, कारण ब्रँड नेम स्ट्रेप्सिल इझी लक्षात ठेवायला. त्यातलं कंटेंट पहा. कोणता लोजेंजेस म्हणून यूज होतो त्यामध्ये? डायक्लोरोबेन्झिल अल्कोहोल 1.2 mg आणि अमिल मेटाक्रिसॉल 600 मायक्रोग्रॅम. लक्षात आलं हे? तर हे नाव किंवा कंटेंट कोणीही विचारणार नाही. टस्क्यू पण एक लोजेंजेस टस्क्यूचं येतं, तुम्हाला माहिती आहे? हो सर. आता हे टस्क्यू डी लिहिलेलं आहे, डी डी. मग याच्यात काय आहे? स्ट्रेप्सिल पेक्षा काय फरक आहे याच्यामध्ये? यामध्ये अमिल मेटाक्रिसॉल तर आहेत, बरोबर. प्लस इथं काय दिलेलं आहे? डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. म्हणजे डी म्हणजे काय झालं? अँटीटशू जो आहे ना तो आहे. ओके. त्यात अँटीटशू आहे डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन प्लस अमिल मेटाक्रिसॉल. म्हणजे याच्यात अमिल मेटाक्रिसॉल हा फॅरेंजियल डिमल्संट आहे. ओके. आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हा अँटीटशू आहे. तर याच्यात वेगळं कॉम्बिनेशन आहे. सुदनिंग इफेक्ट पण येतो आणि अँटीटशू इफेक्ट पण येतो, बरोबर आहे. ओके. ओके. एक्सपेक्टोरंटचं दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एक्सपेक्टोरंट म्हणजे काय? दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय इन्क्रीजिंग म्युकोजल सिक्रिशन. म्हणजे सिक्रिशन एनहान्सर आपण यूज करतो. एक तर असे ड्रग आहे जे म्युकस सिक्रिशन इन्क्रीज करतात और बाय रिड्युसिंग इट्स विस्कॉसिटी. जे ड्रग विस्कॉसिटी रिड्यूस करतात त्यांना काय म्हणतो आपण? म्युकोलायटिक. व्हेरी गुड, म्युकोलायटिक. ओके. म्युकोलायटिक. आता हे एक्सपेक्टोरन्स काय करतात? सिक्रिशन जे आहे एनहान्स करतात. ओके. किंवा म्युकोलायटिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके. म्हणजे दोन ग्रुप आहे एक्सपेक्टोरंट मध्ये. कोणकोणते? सिक्रिशन एनहान्सर एक ग्रुप आहे आणि दुसरा कोणता आहे? म्युकोलायटिक. ओके. तर त्याविषयी आपण जाणून घेऊया. ओके. आता जे सोडियम आणि पोटॅशियम सायट्रेट आहे ते त्यांच्या सॉल्ट ऍक्शन मुळे सिक्रिशन एनहान्स करतात. एक गोष्ट तुमच्याशी आता ही डिस्कस केली मी की सोडियम सायट्रेट, पोटॅशियम सायट्रेट हे जे सिक्रेशन एनहान्सर आहे त्यांना सॉल्ट ऍक्शन आहे. ते ग्लँडवर, म्युकोजल ग्लँडवर जाऊन ऍक्ट होऊन म्युकस सिक्रेशन वाढवतात ड्यू टू देअर सॉल्ट ऍक्शन. पोटॅशियम आयोडाईड आता जास्त कॉमन. आता मी तुम्हाला सांगितलंय सिक्रेशन एनहान्सर मध्ये USFDA ने फक्त गोयाफेन्सिनच अप्रूव्ह केलेला आहे. बाकीचे तरी पण मार्केटमध्ये बाकीचे प्रिपरेशन अवेलेबल आहे. ओके. USFDA ने जरी काही ब्लॉक केले असेल किंवा
USA ने अप्रूव्ह केले नसेल तरी इंडियात यूज होता. आता पोटॅशियम आयोडाईड पहिले यूज केला गेला सिक्रेशन एनहान्सर म्हणून, आता आपण यूज करत नाही. कारण पोटॅशियम आयोडाईड सिक्रेशन एनहान्स तर करतो, परंतु पोटॅशियम आयोडाईड हा थायरॉइड फंक्शन पण अफेक्ट करतो आणि त्याच्यामुळे आयोडिझम होऊ शकतो. आयोडिझम माहिती आहे तुम्हाला? पोटॅशियम आयोडाईड थायरॉइड फंक्शन जे आहे ते अफेक्ट करतो आणि त्याच्यामुळं आयोडिझम होऊ शकतं. ओके, आयोडिझम होऊ शकतं. ओके, तर आपण थायरॉइडचे जे डिसऑर्डर आहे त्यामध्ये आपण पाहूया, त्यात डिटेलमध्ये आहे आयोडिझम. ओके, तर त्यामुळं पोटॅशियम आयोडाईड आता आपण यूज करत नाही. ओके ओके. गोयाफेन्सिन, वसाका, टोलू ऑफ बाल्सम हे प्लॅन्ट प्रोडक्ट आहे. ओके, आणि ते म्युकोजल सिक्रेशन इन्क्रीज करतात. अमोनियम क्लोराईड जो आपण यूज करतो तो ऍक्च्युअली नॉशिया इंड्यूस करतो आणि नॉशिया इंड्यूस केल्यामुळे रिफ्लेक्सली ट्रोकिओब्रोंकियल सिक्रेशन इन्क्रीज होतात. अमोनियम क्लोराईड आपण डिस्कस केलंय त्याच्यात, तर तो त्याची नॉशिया ऍक्शन आहे. नॉशियामुळं रिफ्लेक्सली ग्लॅन्डचे सिक्रेशन वाढतात, ट्रोकिओब्रोंकियल ग्लॅन्डचे. आणि USFDA ने आता जो सिक्रेशन एनहान्सर म्हणजे मार्केटमध्ये जो सध्या अवेलेबल किंवा USFDA अप्रूव्ह आहे तो फक्त गोयाफेन्सिन आहे. ओके, तर सिक्रेशन एनहान्सर जे आहेत त्यांच्या मेकॅनिझम मध्ये तुम्ही लिहायला पाहिजे की these are the drugs which acts on the mucosal gland and increases the secretion from the gland. Okay, potassium citrate, okay, sodium citrate act due to their salt action. ओके, तर हे डायरेक्ट ऍक्शन आहे ग्लँडवर, ते तुम्हाला सांगितलं. काही ड्रग इनडायरेक्ट ऍक्शनने ऍक्ट होतात, जसं अमोनियम क्लोराईड आहे. इट ऍक्ट्स इनडायरेक्टली, इट प्रोड्यूस नॉशिया and reflexly tracheobronchial secretion is increased. So this is indirect action. So these drugs act directly or indirectly. Ultimate effect is increased secretion from the mucosal gland. लक्षात आलं हे? ओके, आता म्युकोलायटिक्स. तर म्युकोलायटिकचा अर्थ काय वाटतो तुम्हाला, काय आहे? म्युकोलायटिक म्युकसचा लायसिस. येस, म्युकसचं लायसिस करणारे ड्रग. ओके, तर म्युकसचं जे स्ट्रक्चर आहे, ओके, जे पॉलिमरायझेशन झालेलं आहे त्याला ब्रेक करायचं, डिपॉलिमरायझेशन करायचं. तर टू ब्रेक द स्ट्रक्चर ऑफ द म्युकस त्याला म्युकोलायटिक असं म्हणतात. तर तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये लिहिलं तरी चालू शकतं. दीज आर द ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर breakdown of the mucus so that thick mucus is converted into thin tenacious sputum. म्हणजे जे थिक म्युकस आहे तो थिन मध्ये कन्वर्ट होतं. त्यात आता ब्रोमहेक्झिन आणि अँब्रोक्झॉल हे एका ग्रुप शी रिलेटेड आहे, म्हणजे एकमेकांशी रिलेटेड आहे. ऍसिटिलसिस्टीन आणि कार्बोसिस्टीन हे एकमेकांशी रिलेटेड आहे. आता ब्रोमहेक्झिन आणि अँब्रोक्झॉल हे ड्रग काय करतात, तर ते जे म्युकोपॉलिसॅकराइड्स आहेत, आता हे म्युकोपॉलिसॅकराइड्स स्ट्रक्चर जे आहे केमिस्ट्री पार्ट आहे, त्यात मी डिटेल जाणार नाही. तर म्युकोपॉलिसॅकराइड जे आहेत त्याला ब्रेक करतात ते. ओके, तर त्याचं डिपॉलिमरायझेशन करतात, डायरेक्टली करता किंवा लायसोझोमल एन्झाईम्स रिलीज करून हे लायसोझोमल एन्झाईम म्युकोपॉलिसॅकराइडला ब्रेक करतात आणि त्यामुळं थिक म्युकस कशात कन्वर्ट होतो, थिन म्युकस मध्ये. तर ही त्याची ऍक्शन झाली. ब्रोमहेक्झिन हा प्लॅन्ट प्रॉडक्ट आहे. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॅसिसिन अल्कोलाइड विच इज ऑप्टेन फ्रॉम द प्लॅन्ट ॲडॅथोडा वसाइका. याला म्युकोलायटिक आणि म्युकोकायनेटिक दोन्ही ऍक्शन आहे. त्यामुळे म्युकस थिन होतं आणि म्युकस
थ्रोट मध्ये पास व्हायची जी प्रोसेस आहे म्युकोकायनेटिक प्रोसेस ती पण इन्क्रीज होते आणि जनरली जिथं म्युकस प्लग फॉर्मेशनची रिस्क आहे तिथं आपल्याला हे म्युकोलायटिक ड्रग लागतात. तर कपमध्ये आपण प्रोडक्टिव्ह कपमध्ये आपण जनरली हे म्युकोलायटिक आणि सिक्रेशन एनहान्सर कॉम्बिनेशन यूज करतो. तर ब्रोमेक्झिमचे साईड इफेक्ट आहेत लॅक्रिमेशन, रायनोरिया, नॉशिया, गॅस्ट्रिक इरिटेशन, नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे ते तुम्हाला पाठच करावं लागेल. आता एम्ब्रॉक्झोल जो आहे इट इज ऑप्टेन फ्रॉम द ब्रोमेक्झिन. इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रोमेक्झिन अँड दॅट्स वाय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन युजेस ऍडव्हर्स इफेक्ट सेम आहे. तर हा पण म्युकोपॉलिसॅकराइड जे आहेत म्युकस मधले त्याला ब्रेक करतो आणि डायरेक्ट ऍक्शनने ब्रेक करतो किंवा लायसोझोमल एन्झाईम लिबरेट करून ब्रेक करतो आणि त्याच्यामुळे थिक म्युकस थिन मध्ये कन्वर्ट होतं. तर जे कप फॉर्म्युलेशन आहे प्रोडक्टिव्ह कपचे त्यामध्ये अँब्रोक्झॉल किंवा ब्रोमेक्झिन हे 99% त्या कॉम्बिनेशन मध्ये असतात. ओके. आता ऍसिटिलसिस्टीन आणि कार्बोसिस्टीनचा फरक काय आहे? अँब्रोक्झॉल आणि ब्रोमेक्झिन ते पण म्युकस थिनच करतात पण यांची जी ऍक्शन आहे ही म्युकोप्रोटीन्सवर आहे. तर जे म्युकोप्रोटीन्स मधला डायसल्फाइड बॉन्ड आहे हे ब्रेक करतात. अँब्रोक्झॉल आणि ब्रोमेक्झिन हे म्युकोपॉलिसॅकराइड्स जे आहेत त्याच्यावर ऍक्ट होत होते आणि ऍसिटिलसिस्टीन आणि कार्बोसिस्टीन हे म्युकोप्रोटीन्स आहेत त्यामधला जो डायसल्फाइड बॉन्ड आहे तो ओपन करतात आणि त्यामुळं जिथं म्युकस सिक्रेशनची ठीक होण्याचे रिस्क असते त्या ठिकाणी हे आपण यूज करतो. तर तुम्हाला सर्वांना ऍसिटिलसिस्टीन माहीतच असेल. ओरली आपण यूज करू शकतो. एफरवेसन टॅबलेट अवेलेबल आहेत. 200 ते 600 मिलीग्राम TDS डोस आहे आणि ट्रकेल इंट्युबेशन झालेलं असेल तर नेबुलायझेशन थ्रू पण आपण हे ड्रग देऊ शकतो. इंट्युबेट पोशनला पण देऊ शकतो आणि 10 to 20% नेबुलाइज सोल्युशन पण आपण इन्हेलेशन रूटने देऊ शकतो. ओके. तर ऍसिटिलसिस्टीन आणि कार्बोसिस्टीन दोघांचे मेकॅनिझम सेम आहे टू ओपन डायसल्फाइड बॉन्ड ऑफ म्युकोप्रोटीन. म्हणजे ऍसिटिलसिस्टीन कार्बोसिस्टीमचे मेकॅनिझम सेम आहे, यूज सेम आहे, फक्त डोस मागं पुढे असणार आहे. आणि दोघांमुळे एक ड्रॉबॅक होतो की आता हे म्युकोप्रोटीन्स मधला डायसल्फाइड बॉन्ड ब्रेक करतायत म्हणजे म्युकस थिन होतंय. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये चांगला इफेक्ट आहे परंतु जे GIT लाइनिंग आहे म्युकसची ती जर ब्रेक झाली तर म्युकसल लाइनिंग ही प्रोटेक्टिव्ह असते ती जर ब्रेक झाली तर ऍसिटिल सिस्टीम जर आपण ओरली यूज केला किंवा कार्बोसिस्टीन ओरली यूज केला तर गॅस्ट्रिक म्युकोजल बॅरियर ब्रेक होऊन पेप्टिक अल्सर किंवा इरोजनचे चान्सेस असतात. ओके. त्यामुळं हे ड्रग जर पेप्टिक अल्सरची हिस्ट्री असेल तर अवॉइड केलेले बेटर आहे परंतु असं ऍब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये. ओके. पण साईड इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्युकोजल बॅरियर ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीम मे affected and that's why mucosal erosion and peptic ulcer risk is seen with acetylcysteine आणि कार्बोसिस्टीन. ऍसिटिलसिस्टीन 200 ते 600 मिलीग्राम TDS आहे. कार्बोसिस्टीन 250 ते 750 मिलीग्राम TDS डोस आहे. ओके. आता हे म्युकोलायटिक जनरली जिथं म्युकस प्लग फॉर्मेशनचे रेट जास्त आहे तिथं जास्त प्रमाणात यूज होतात जसं ट्रकिओस्टोमी, अस्थमा, सिस्टिक फायब्रोसिसचे पेशंट. त्याचप्रमाणे आपण कपमध्ये प्रोडक्टिव्ह कपमध्येही ते यूज करतो. तर लक्षात आलं तुमच्या म्युकोलायटिक आणि सिक्रेशन एनहान्सर. सिक्रेशन एनहान्सर मध्ये कोणतं लक्षात ठेवायचंय तुम्हाला? गुइनफेन्सिन. गोयाफेन्सिन आहे आणि सिक्रेशन एनहान्सर मध्ये ऍसिटिलसिस्टीन कार्बोसिस्टीन आपण ओरली किंवा एफरवेसन टॅबलेट मध्ये यूज करतो पण कप प्रिपरेशन मध्ये कोणते असतात? एक तर अँब्रोक्झोल असतं नाही तर ब्रोमेक्झिन असतं. तर आता काही प्रिपरेशन मी तुमच्याशी डिस्कस करतोय. ऍस्कोरिल नावाचं ऐकलं असेल तुम्ही. ऍस्कोरिल मध्ये काय आहे पहा कंटेंट. आपण कंटेंटवर कॉन्सन्ट्रेट करू. टर्ब्युटॅलिन आहे. टर्ब्युटॅलिन इथं का देतात म्हणजे कप एक्सपेक्टरंटमध्ये ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन जे आहे तो काही कॉम्पोनंट काही कप मध्ये प्रेझेंट असतो
आणि ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन कॉम्पोनंट प्रेझेंट असेल तर आपण ब्रॉन्कोडायलेटर ऍड केलेलं एक्सपेक्टोरंट दिलेलं बेटर राहतं. म्हणून खूप सारे एक्सपेक्टोरंट फॉर्म्युलेशन मध्ये ब्रॉन्कोडायलेटर ऍड केलेलं असतं. आता इथं पहा, ब्रोमहेक्झिन आहे आणि ग्वायाफेन्सिन आहे. तर ब्रोमहेक्झिन कोणत्या ग्रुपचा आहे? म्युको Mucolytic. म्युकोलायटिक. ग्वायाफेन्सिन कोणत्या ग्रुपचा आहे? Expectorant. सिक्रेशन एनहान्सर. Enhance. आणि टर्बिटोलिन एज ए ब्रॉन्कोडायलेटर आहे. बरोबर आहे. जर ब्रॉन्कोडायलेटेशन ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन नसेल तर आपण फक्त ब्रोमहेक्झिन आणि ग्वायाफेन्सिन कॉम्बिनेशन दिलं तरी चालू शकतं. ठीक आहे. ओके, ऍस्कोरिल आहे. हे कोणतं आहे? बेनिड्रिल. बेनिड्रिल मध्ये काय काय आहे पहा. डायफेनहायड्रामाइन आहे. ओके. अमोनियम क्लोराईड आहे आणि सोडियम सायट्रेट आहे. ओके. आता हे कॉम्बिनेशन म्हणजे ॲलर्जिक कफ पॉइंट ऑफ व्ह्यू दिलंय का काय ते एक असू शकतं. कारण अमोनियम क्लोराईड आणि सोडियम सायट्रेट हे कोणते ड्रग आहेत? अमोनियम क्लोराईड आणि सोडियम सायट्रेट सिक्रेशन एनहान्सर आहे की म्युकोलायटिक आहेत? Enhancer येते. सिक्रेशन एनहान्सर. याच्यात म्युकोलायटिक आहे का? नाही. नाही. म्युकोलायटिक असलं तर बेटर राहिलं असतं का नाही? हो. हो. आणि डायफेनहायड्रामाइन इथं ऍड केलंय. ऍक्च्युली तो अँटीटस्यू म्हणून पण कार्य करतो. अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे त्याला. ओके. तर डायफेनहायड्रामाइन जर ॲलर्जिक कॉम्पोनंट असेल तर काही प्रिपरेशन मध्ये ऍड केलेलं असतं. मे बी ॲलर्जिक कॉम्पोनंट पॉइंट ऑफ व्ह्यू ऍड केला असेल किंवा ॲलर्जिक कफ असतो त्यासाठी ऍड केलेला असू शकतं. तर हे कॉम्बिनेशन एक अवेलेबल आहे. ओके. हे तर म्हणजे आता टस्क्यू एक्स प्लस हे जे कॉम्बिनेशन आहे यामध्ये टर्बिटॅलिन आहे. इथं ब्रोमहेक्झिनच्या ऐवजी काय आहे? एम्ब्रॉक्झोल आहे आणि ग्वायाफेन्सिन आहे. म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर म्युकोलायटिक आणि ब्रॉन्कोडायलेटर म्युकोलायटिक आणि सिक्रेशन एनहान्सर हे कॉम्बिनेशन इथं आहे. बरोबर आहे. ओके. आता हे कोणतं आहे? डिलिटस प्लस म्हणून एक आहे. त्यामध्ये ब्रोमहेक्झिन आहे, ग्वायाफेन्सिन आहे आणि पी म्हणजे काय आहे? Phenylephrine. फिनिलेफ्रिन. फिनिलेफ्रिनचा रोल काय आहे कफ फॉर्म्युलेशन मध्ये? Antihistaminic secretions enhancer. नाही. फिनिलेफ्रिन अँटीहिस्टॅमिनिक नाहीच आहे ना. फिनिलेफ्रिन कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे? Decongestant. येस, व्हेरी गुड. काय आहे तो? नेझल डिकंजेस्टंट म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे जे म्युकोजल कंजेशन जर असेल, ओके, आणि त्याच्यामुळे जर इडिमा असेल तर ते कमी होऊ शकते याने. ओके. तर फिनिलेफ्रिन त्या पॉइंट ऑफ व्ह्यू कंजेशन पॉइंट ऑफ व्ह्यू इथं यूज केलेला आहे. बरोबर आहे. म्हणून ते डिलिटस पी म्हणजे फिनिलेफ्रिन आलेलं आहे. म्हणजे असे खूप सारे कॉम्बिनेशन अवेलेबल आहे मार्केटमध्ये. अप्रूव्ह फार कमी आहे USFDA तरी सुद्धा यूज होत आहे. ओके. म्युकोलाइट, येस, म्युकोलाइट मध्ये एम्ब्रोक्झोल, टर्बिटोलिन, ग्वायाफेन्सिन हे हे आयडियल कॉम्बिनेशन वाटतं. हे आपण यूज करायला पाहिजे. अस्टेलिन एक्सपेक्टोरंट जो आहे त्यामध्ये डिओसाल्बिटमॉल, एब्रोक्झोल आणि ग्वायाफेन्सिन आहे. बर, जे पिडियाट्रिक कॉम्बिनेशन असतात त्यामध्ये कोणते ड्रग यूज करता तुम्ही? असं काही आहे का त्याच्याविषयी डिटेल? कोणते कॉम्बिनेशन असं काही आहे? नाही ना. ब्रोमहेक्झिन टर्बिटमचे जास्त कॉम्बिनेशन दिसतात. ब्रोमहेक्झिन टर्बिटॅलिन. ओके, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. तेच पेडियाट्रिक मध्ये काही चेंजेस आहे का ते विचारायचं. कारण पेडियाट्रिक पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते यूज करतात त्याविषयी पेडियाट्रिक प्रॅक्टिस जे करतात त्यांना जास्त डिटेल माहित असतं. ओके. ग्रिलिंगटस एलएस याच्यामध्ये टर्बिटॅलिनच्या ऐवजी डिओसाल्बिटमॉल आहे, एम्ब्रोक्झोल, ग्वायाफेन्सिन आहेत. ओके. तर लक्षात घ्या की एक म्युकस सिक्रेशन एनहान्सर आहे.
एक म्युकोलायटिक आहे आणि एक काय केलेलं आहे ब्रोंकोडायलेटर. असे कॉम्बिनेशन एक्सपेक्टोरंटच्या सिरप मध्ये असतात. हे तर तुम्हाला क्लिअर झालंय आता. ओके, इतक्या गोष्टी क्लिअर झाल्या. हो सर. ओके, आता अँटीटशिव विषयी आपण पाहूया. आहे आपल्याकडे 15-20 मिनिटं. अँटीटशिव म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे की यांचा जो एम आहे, जे ड्राय कपचे पेशंट आहे, म्हणजे कफ येऊन पण त्याच्यात म्युकस सिक्रेशन नाही आहे, ओके, कोरडा खोकला म्हणतो आपण, त्यासाठी आपण अँटीटशिव यूज करतो. तर त्यामध्ये त्यांची मेकॅनिझम काय आहे की ते एक तर ड्रग ब्रेनमध्ये ऍक्ट होतात ऍज अ CNS मध्ये कप सप्रेशन म्हणून, म्हणजे कप सेंटर सप्रेस करतात. कसं करतात ते कप सेंटरची थ्रीशोल्ड रेज करतात. थ्रीशोल्ड म्हणजे जरी पेरिफेरल रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले, टिश्यू इम्पल्स जनरेट झाले, ऍफरंट पाथवेनी सिग्नल्स आले, तरी पण कप सेंटरची थ्रीशोल्ड लेवल वाढल्यामुळं ज्या सिग्नल्स येतात ते सफिशियंट नसता कप सेंटरला ऍक्टिव्हेट करायला, आणि त्यामुळं कफ रिफ्लेक्स सप्रेस होतो. ही एक मेकॅनिझम आहे काही अँटीटेस्टिव्हची. काही अँटीटेस्टिव्ह म्हणजे मेजॉरिटी अँटीटेस्टिव्ह ब्रेन मध्येच ऍक्ट होता आणि कप सेंटर सप्रेस करता. म्हणजे अँटीटेस्टिव्हचा रोल मेकॅनिझम जर विचारली एका लाईनीमध्ये तुमचा आन्सर आले पाहिजे की दीज ड्रग्स सप्रेस विच सेंटर, कप सेंटर इन द ब्रेन. बरोबर आहे. आणि डिटेलमध्ये जर लिहायचं असेल, दे ऍक्ट इन द CNS, दे रेज द थ्रीशोल्ड ऑफ द कप सेंटर, थ्रीशोल्ड ऑफ द कप सेंटर. ही एक मेकॅनिझम आहे. दुसरी मेकॅनिझम, रिसेंटली काही अँटीटेस्टिव्ह असे डेव्हलप झालेत की ते ब्रेन मध्ये ऍक्ट होत नाही, ते पेरिफेरली ऍक्ट होतात रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, आणि काय इनहिबिट करतात, टिश्यू इम्पल्स. म्हणजे ऍफरंट पाथवेनी जे इम्पल्स ट्रान्समिट करायचे ते जनरेटच होत नाही रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, आणि ते नाही झाले टिश्यू इम्पल्स तयार, तर ऍफरंट पाथवेनी सिग्नल जातील का, नाही, आणि त्याच्यामुळे कप सेंटर ऍक्टिव्हेट नाही होणार. तर अँटीटेस्टिव्ह हे सेंट्रली पण ऍक्ट होऊ शकतात आणि पेरिफेरली पण ऍक्ट होऊ शकतात, किंवा दोन्ही ऍक्शननी ऍक्ट होऊ शकतात. इतका एक मेकॅनिझम लक्षात आले तुमच्या, ह्या दोन मेकॅनिझम लक्षात आल्या. हो सर. ओके, समजल्या ना मेकॅनिझम दोन. एक ब्रेनशी रिलेटेड मेकॅनिझम आहे, तिथं कप सेंटर सप्रेस होतात, हे एक ऍक्शन तुम्हाला लिहायची. आणि पेरिफेरी कशा ऍक्ट होतात ते तुम्ही सांगा. पेरिफेरली कशा ऍक्ट होतील, रेडिओ इम्पल्स. रिड्यूस टिश्यू इम्पल्स, Tissue- म्हणजे जे इरिटेशन मुळे इम्पल्स जनरेट होऊन ब्रेन कडे जातात तेच ब्लॉक करतात, ते रिड्यूस करतात. ओके, ठीक आहे. त्यांचं एम काय असतं की कफ कंट्रोल करणं रॅदर दॅन इलिमिनेट. म्हणजे कफ जर ड्राय कप असेल, तर कोरडा खोकला असेल, तर त्यामध्ये म्युकस बाहेर येत नसेल तर त्यावेळेस आपण कप सेप्रेस करतो. ओके, म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह कप असेल, ओके, त्यासाठी आपण अँटीटेस्टिव्ह यूज करतो. प्रोडक्टिव्ह कप साठी करायला पाहिजे का हे ड्रग यूज, अँटीटेस्टिव्ह? जनरली नाही, परंतु काही वेळेस प्रोडक्टिव्ह कप एवढा असतो की पेशंट खूप टायर्ड होतो, त्याची स्लीप डिस्टर्ब होते, किंवा काही पेशंट मध्ये हार्निया, पाईल, कार्डियक डिसीज, ऑक्युलर सर्जरी झालेली असते. अशा पेशंट मध्ये मग काही वेळेस आपल्याला प्रोडक्टिव्ह कप जरी असेल तरी पण अँटीटेस्टिव्ह काही दिवस द्यावा लागतात. मग तो एक यूज आहे, पण नाही लक्षात ठेवला तरी चालेल, कारण आपल्याला बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. ड्राय कप साठी अँटीटेस्टिव्ह, प्रोडक्टिव्ह कप साठी काय, एक्सपेक्टोरंट. पण प्रोडक्टिव्ह कप खूप असेल, खूप जास्त असेल, म्हणजे खोकला एवढा आहे की त्यामुळे पेशंट टायर्ड झालेला आहे, त्याची स्लीप डिस्टर्ब झालेली आहे. कारण जर आपण प्रोडक्टिव्ह कप मध्ये अँटीटेस्टिव्ह यूज केलं तर काय होण्याचे चान्सेस आहेत, प्लग फॉर्मेशन. प्लग फॉर्मेशन होण्याचे चान्सेस आहे, म्युकस आतमध्ये साठू शकतं. ओके, आता ह्यामध्ये ओपॉइड, नॉन ओपॉइड आणि अँटीहिस्टॅमिनिक हे 3 अँटीटेस्टिव्ह आहेत. ओपॉइड मध्ये कोडीन ऐकलंय तुम्ही,
हो सर. ऐकले सर. पहिले पहा कोरेक्स नावाचा जो हम्म. सिरप यायचा त्यामध्ये कोडिन होतं, पण आता कोरेक्सचे वेगवेगळे ब्रँड आहेत. कोरेक्स टी म्हणून आहे, कोरेक्स डीएक्स म्हणून आहे. तर कोरेक्स डीएक्स असेल तर डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन असतं आता, बरोबर आहे. आणि कोरेक्स टी मध्ये कोडिन आहे आज, म्हणजे कोडिन हा कफ सप्रेशन म्हणून यूज केला गेला, परंतु आता डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन यूज करतात. याचं काही रिझन माहिती आहे का तुम्हाला, काय कोडिन यूज करत नाही? अब्युजिव्ह आहे. Codeine has Abusive. opioid action and abuse. ओके, Abuse. ओपाइड आहे, बर. तर पहा, जे ओपाइड अनाल्जेसिक्स आहेत मॉर्फिनच्या ग्रुपचे, त्यात कोडिन येतो, मॉर्फिन येतो, त्यांना कप सप्रेसंट ऍक्शन आहे. सीएनएस मध्ये ते कप सेंटर सप्रेस करतात, म्हणून हे ड्रग आपण अँटीटोसिव म्हणून यूज करू शकतो. परंतु यामध्ये मॉर्फिन तर आपण यूज करत नाही, कारण तुम्हाला माहित आहे मॉर्फिन असा ड्रग आहे ज्याच्यामध्ये ऍडिक्टिंग प्रॉपर्टी जास्त आहे, त्याला अब्यूज लायबिलिटी प्रॉपर्टी आहे, आणि तो रेस्पिरेटरी डिप्रेशन पण करतो, म्हणून मॉर्फिन सुटेबल नाही आहे अँटीटोसिव म्हणून. मग त्याच्याऐवजी कोडिन यूज करतात. तर कोडिन हा मॉर्फिन पेक्षा कमी ऍडिक्टिंग आहे, परंतु त्याला ऍडिक्टिंग प्रॉपर्टी आहे, तो अब्यूज लायबिलिटी करतो. त्यामुळं कोडिन देताना ही काळजी घ्यायची, कारण काही लोकांमध्ये हे कप सिरप घेण्याची सवय लागते, त्यामध्ये कोरेक्स खूप जण परत परत घेतात, कारण काल्म इफेक्ट येतो त्याने. तर हॉस्टेलमध्ये पण आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस पण कोरेक्स घेणारे लोक होते, म्हणजे त्यांना हॅबिट लागलेली होती. तर तो एक प्रॉब्लेम आहे कोडिनचा. ते 6 तासासाठी कप सप्रेस करतात, त्यांना अब्यूज लायबिलिटी आहे, कमी आहे पण आहे. आणि कोडिनचा एक ड्रॉबॅक आहे मॉर्फिन किंवा कोडिनचा, ते जीआयटी मोटिलिटी कमी करतात, त्यामुळे कॉन्स्टिपेशन ह्या पेशंटमध्ये होऊ शकतं. त्याचप्रमाणे रेस्पिरेटरी डिप्रेशन होऊ शकतं, सीएनएस डिप्रेशन ऍक्शन असते, त्यामुळं ड्रायव्हिंग इम्पेअर्ड होऊ शकतं, ड्राउझीनेस येऊ शकतो. हे बाकी ऍडव्हर्स इफेक्ट आहे कोडिनचे. ओके, लाईक मॉर्फिन, कोडिन हा अस्थमॅटिक पेशंट मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, कारण मॉर्फिन किंवा कोडिन हे ड्रग हिस्टामाइन रिलीज करतात, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करतात, त्यामुळं अस्थमाच्या पेशंट मध्ये मॉर्फिन किंवा कोडिन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके, ज्यांना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे अशा पेशंट मध्ये पण कोडिन आपण वापरला नाही पाहिजे. तसंच चिल्ड्रन किंवा एल्डरली याच्यामध्ये पण आपण तो अवॉइड केला पाहिजे. तर हे ओव्हरऑल कोडिनचं आपण काही ड्रॉबॅक पाहिले. मेकॅनिझम तर तुम्हाला माहिती आहे, कप सेंटर सप्रेस होतं, आणि ह्या ड्रॉबॅकमुळं तो आता जास्त कॉमनली यूज होत नाही. एक तर अब्यूज लायबिलिटी, रेस्पिरेटरी डिप्रेशन, कॉन्स्टिपेशन ऍडव्हर्स इफेक्ट आहे, ड्राउझीनेस प्रोड्यूस होतो, ड्रायव्हिंग इम्पेअर्ड होऊ शकतं. तर सगळ्या गोष्टी आहे कोडिनच्या. ओके, कोडिनशी रिलेटेड, आता कोडिन म्हणजे मिथिल मॉर्फिन, आणि त्याचा जो मॉडिफाईड फॉर्म आहे इथिल मॉर्फिन, तर तो पण ओपियोइड अनाल्जेसिक्स आहे, तो पण आपण कप सप्रेशन म्हणून यूज करू शकतो. फुल कोडिन हा कोडिनचा मॉडिफाईड फॉर्म आहे, फक्त याला ऍडिक्टिंग प्रॉपर्टी नाही आहे आणि अनाल्जेसिक प्रॉपर्टी नाही आहे. तर कोडिन पेक्षा फुल कोडिन हा एक म्हणजे जर ओपियोइड मधला दुसरा ऑप्शन असेल चांगला तर हा फुल कोडिन आहे. ओपियोइड मध्ये कोडिनच्या ऐवजी फुल कोडिन हा बेटर ऑप्शन आहे, कारण त्याला ऍडिक्टिंग प्रॉपर्टी नाही. ओके, ऍडिक्टिंग प्रॉपर्टी नाही, कोडिनला ऍडिक्टिंग प्रॉपर्टी आहे. तर फुल कोडिन हा मॉडिफिकेशन ऑफ कोडिन आहे. ओके, तर हे सगळं कोडिन आणि बाकी कोडिनशी रिलेटेड ड्रग्सचं पाहिलं. त्यामुळे ओपाइड ड्रग्स ऍज अ अँटीटोसिव म्हणून आता कॉमनली यूज होत नाही. तर आपण कोणता ड्रग यूज करतो, नॉन ओपाइड आपण यूज करतो, आणि त्यामध्ये कोणता ड्रग यूज करतो, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. कोणता यूज करतो, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता नॉन ओपाइड अँटीटोसिव मध्ये नॉस्कॅपिन आहे. आता ऍक्च्युली जर नॉस्कॅपिनचा विचार केला तर हा ओपियम सीड पासूनच किंवा ओपियम अल्कलॉइड पासूनच ऑप्टेन होतो, परंतु याला मॉर्फिन लाईक नार्कोटिक ऍक्शन नाहीये, अनाल्जेसिक ऍक्शन नाहीये, आणि तो डिपेंडन्स किंवा अब्यूज लायबिलिटी प्रोड्यूस करत नाही, त्यामुळे त्याला नॉन ओपाइड ग्रुप मध्ये टाकलंय. ऍक्च्युली तो ओपियम अल्कलॉइड
आहे. ओके, ओपियम सीड पासून तो ऑप्टेन होतोय, परंतु मॉर्फिन पेक्षा त्याचे काही गुणधर्म वेगळे आहेत. त्याच्यात नार्कोटिक ऍक्शन नाहीये, ओके, एनाल्जेसिक ऍक्शन नाहीये आणि डिपेंडन्स ऍक्शन नाही आहे. ओके, तर त्यामुळं त्याला इकडं रेस्पिरेटरी सिस्टीमच्या क्लासिफिकेशन मध्ये नॉन ओपाइड ग्रुप मध्ये टाकलेला आहे. इतका कॉमनली यूज होत नाही. तुम्ही पाहिलंय नॉस्कॅपिनचा यूज ऍज अ अँटीटेशिव? नाही सर. ओके, मग फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं नॉन स्कॅपिन बरोबर, इट इज ए ओपाइड अल्कोलाइड, इट डिप्रेसेस कफ बट इट हॅज नो नार्कोटिक, एनाल्जेसिक अँड डिपेंडन्स प्रोड्युसिंग प्रॉपर्टी. ओके, नॉस्कॅपिन पण हिस्टॅमिन रिलीज करू शकतो आणि ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करू शकतो. तर जे पण ओपॉइड सबस्टन्सेस आहे ते हिस्टॅमिन रिलीज करता आणि ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर आता नॉन ओपॉइड मध्ये दुसरा जो ड्रग आहे तो डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आहे. ऍक्च्युली इंडिव्हिज्युअल ड्रग विषयी लिहिताना कफ मध्ये प्रॉब्लेम असा आहे की फार कमी माहिती आहे, त्यामुळे लिहिताना त्याचं आन्सर लिहिताना थोडं अवघड जातं. त्यामुळे जे पण पॉइंट आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. आता डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हा ऍक्च्युली NMDA रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. NMDA रिसेप्टर अँटागोनिस्ट जे आहे हे एक्साइटरी न्यूरोट्रान्समीटर ग्लुटामेटची ऍक्शन NMD रिसेप्टरवर ब्लॉक करता आणि ऍक्ट होता. तर डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हा सेंट्रल NMDA रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. NMDA म्हणजे N मिथिल डी एस्पार्टेट. आता याच्यामध्ये दोन आयसोमर आहेत. डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचा हा डी आयसोमर आहे आणि लिओ आयसोमर पण असतो. तर हा केमिस्ट्री पार्ट आहे. डेक्स्ट्रो आयसोमर जो आहे तो अँटीटोसिव म्हणून ऍक्ट करतात आणि लिओ आयसोमर जो आहे तो एनाल्जेसिक म्हणून काम करतो. आता कोडिन आणि याच्यामध्ये महत्वाचा फरक असा आहे की याला कॉन्स्टिपेटिंग ऍक्शन नाहीये. कोडिनला कॉन्स्टिपेटिंग ऍक्शन होत. ओके, कोडिन हा ऍडिक्टेड आहे, ऍडिक्टिंग ड्रग आहे. याला हा तसा नॉन ऍडिक्टिंग म्हणून कन्सिडर होतो, परंतु काही अब्युजर मध्ये याचा रिपीटेड यूज दिसून आलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे यांनी पण हॅबिट लागू शकते परत परत ते औषध घेण्याची. तसा तो नॉन ऍडिक्टिंग आहे, पण काही केसेस तशा फाइंड आउट झालेल्या आहे. जनरली हा 6 वर्षाच्या खाली ऍडवाइस करत नाही डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. आणि साईड इफेक्ट मध्ये CNS साईड इफेक्ट ड्राउझीनेस, डिझीनेस, हॅल्युसिनेशन आणि अटॅक्सिया आहे. नॉशे एक अजून ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर मोस्टली साईड इफेक्ट हे CNS रिलेटेड आहे. ओके, तर लक्षात आलं डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचं. काय काय गोष्टी लक्षात ठेवता तुम्ही? NMDA NMDA रिसेप्टर, receptor antagonist, D isomer is antitussive, L isomer is analgesic. आपण डी आयसोमर यूज करतोय. डेक्स्ट्रो म्हणजे डी आयसोमर. ओके, लिओ मिथॉर्फॅन नाही यूज करत. कॉन्स्टिपेटिंग ऍक्शन याला नाही आहे. हा जनरली नॉन ऍडिक्टिव्ह आहे आणि ऍडव्हर्स इफेक्ट हे CNS रिलेटेड आहे. ड्राउझीनेस, डिझीनेस, हॅलोजिनेशन, अटॅक्सिया. म्हणजे 6 वर्षाच्या खाली जनरली हा रिकमेंड करत नाही. मला एक विचारायचं की जे चिल्ड्रन आहे त्यामध्ये कप सिरप जे आपण यूज करता तुम्ही, त्यामध्ये म्हणजे डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचा यूज केलाय तुम्ही बिलो 6 इयर? सिनेरिओ काय आहे पीडियाट्रिक प्रॅक्टिस मधला, कोणाला माहित आहे? डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन नाही देत सर त्यांना. नाही, जनरली प्रोडक्टिव्ह कप साठी जे ड्रग असतात तेच मी पाहिलेले पीडियाट्रिक्स मध्ये. ड्राय कपचे ड्रग तुम्ही कोणी पाहिलेत का ऍडवाइस प्रिस्क्राईब केलेले? म्हणजे ड्राय कपशी रिलेटेड किंवा डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचा ते यूज नाही पाहिला मी. नाही सर, नाही. ओके, ठीक आहे. ओके,
दुसरे जे ड्रग आहे ते नाही लक्षात सर ठेवा. ते ग्रँडेन म्हणून जे आहे ते ग्रँडेन काय 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 सर? ग्रँडेन एक सिरप येतं पिडियाट्रिक मध्ये. मला मग ते मला ते ते- त्याच्यात कंटेंट काय आहे आणि किती कंटेंट मग बरं तुम्ही ग्रुपवर टाका म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी पाहता येईल, डिस्कस करता येईल. कोणाला माहित असेल तर आपल्याला त्याच्याविषयी म्हणजे अजून माहिती मिळेल. तर तुम्ही काय करा, त्याचा फोटो सर्च करा आणि मला ग्रुपवर टाका, आपण ते सर्च करूया. ओके ओके. आता बाकीचे जे ड्रग आहे क्लोरफिन क्लोफेडायनॉल हा पण अँटी टिश्यू म्हणून ऍक्ट होतो सेंट्रली. त्याला वीक अँटी हिस्टॅमिनिक, अँटी कोलिनर्जिक आणि लोकल अॅनास्थेटिक प्रॉपर्टी आहे. त्याचे ऑनसेट स्लो आहे पण ड्युरेशन लॉंग आहे. लक्षात ठेवायला खूप अवघड आहे प्रत्येक ड्रग विषयी. त्यामुळे आपल्याला कोडिन आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हे ड्रग तरी आले पाहिजे एक्झाम मध्ये लिहिता, जर अँटी टिश्यूवर क्वेश्चन आला तर. लक्षात आला. आणि क्लोफिडायनॉलला फक्त इट इज ए अँटीटेस्टी हॅव्हिंग ॲडिशनल अँटीहिस्टॅमिनिक, अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी, ऑनसेट ऑफ ॲक्शन इज स्लो. फिनॉक्सडायझिन याच्याविषयी माहिती तुम्हाला ठेवायची आहे. एक महत्वाचा पॉइंट, आतापर्यंत आपण जे पाहिलेत कोडिन, त्यानंतर डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आणि क्लोफिडायनॉल हे कप सेंटर सप्रेस करून ऍक्ट होत होते. फिनॉक्सडायझिन हा जो अँटीटिश्यू आहे हा पेरिफेरल ऍक्टिंग अँटीटिश्यू आहे. म्हणजे हा काय इनिबिट करेल? टिश्यू इम्पल्सेस ओरिजिनेटेड फ्रॉम द लंग सप्रेस होता. पण इफिकेसी त्याची एवढी गुड नाही, त्यामुळे हा पण जास्त पॉप्युलर नाही फिनॉक्सडायझिन. अँटीहिस्टॅमिनिक्स आपण कप मध्ये ऍज अ अँटीटिश्यू म्हणून यूज करू शकतो. त्यामध्ये फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आपण यूज करतो, त्यांना सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे, त्यामुळं कप सेंटर सप्रेस होतात. पण ती नॉन स्पेसिफिक आहे. बाकी पण ठिकाणी बाकी ब्रेनशी रिलेटेड पण सिडेशन येऊ शकतं. ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे हे सिलेक्टिव्ह कप सेंटर सप्रेशन नाहीये बरं का. ते बाकी ठिकाणी पण सिडेशन करू शकतात, बाकी सेंटर पण सप्रेस करू शकतात. ओके. आता अँटीहिस्टॅमिनिक्स यांना अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी असते फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला ऍडिशनल कोणती प्रॉपर्टी असते? अँटीकोलिनर्जिक. सिडेशन तर प्रॉपर्टी आहे, अँटीकोलिनर्जिक पण आहे, त्याच्यामुळं ब्रेन मधले कप सेंटर सप्रेस होता. परंतु म्युकोसिलियरी क्लिअरन्स काय होऊ शकतो अँटीकोलिनर्जिक ऍक्शन मुळे, किंवा म्युकस सिक्रेशन काय होऊ शकतो? रेडिओ सप्रेस रिड्यूस होऊ शकतं. तर तो एक ड्रॉबॅक आहे. तर ज्यांना ॲलर्जिक कंडिशन्स आहेत त्यामध्ये जर कफ असेल त्यासाठी आपण हे यूज करू शकतो. सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक जे आहेत फेक्झोफिनॅडिन, सेट्रिझिन, लिव्होसेट्रिझिन, लॉरॅटिडिन यांना अँटीटेसिव्ह प्रॉपर्टी आहे का? नाही. नाही. फर्स्ट जनरेशन क्लोरफेनिरामाइन मॅलिएट, डायफेनहेड्रामाइन आणि प्रोमिथॅझिन क्लासिफिकेशन मध्ये पण तेच आले पाहिजे. ब्रॉन्कोडायलेटर आपण या अशा कंडिशन मध्ये यूज करतो जिथं ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन हा कॉम्पोनंट असतो. बरोबर आहे. जिथं ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन हा कॉम्पोनंट असतो तिथं ब्रॉन्कोडायलेटर आपण यूज करू शकतो अलॉंग विथ अदर ड्रग. ओके. आणि त्यामुळं ब्रॉन्कोडायलेटर मुळे काय होतं की जे म्युकस क्लिअरिंग आहे इफेक्ट तो चांगला होतो. त्यामुळं जर हा एलिमेंट कप बरोबर प्रेझेंट असेल तर फॉर्म्युलेशन मध्ये ब्रॉन्कोडायलेटर यूज केले जातात कॉम्बिनेशन मध्ये. ओके. आता हे फार महत्वाचं पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करतोय. फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन ऑफ centrally acting antitussive with a bronchodilator or with an antihistaminic having atropinic activity have been banned in India but may are still marketed. म्हणजे याच्यात काय सांगितलेले आहे, इंडियामध्ये कोणते कॉम्बिनेशन बॅन केलेले आहे?
अँटीटशू बरोबर कोणते कॉम्बिनेशन यूज केलं नाही पाहिजे असं सांगितलेलं आहे? ब्रॉन्कोडायलेटर. ब्रोंकोडायलेटर आणि किंवा अँटीकोलिन Antihistaminic. अँटीहिस्टॅमिनिक्स हॅव्हिंग अँटीकोलिनर्जिक म्हणजे फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स म्हणतोय आपण, बरोबर? अँटीहिस्टॅमिनिक किंवा ब्रोंकोडायलेटर कॉम्बिनेशन यूज केले नाही पाहिजे. ओके, हे कॉम्बिनेशन बॅन आहे. परंतु तुम्ही जर चे फॉर्म्युलेशन पाहिले इंडियामधले, तर प्रत्येक फॉर्म्युलेशन मध्ये अँटीहिस्टॅमिनिक ऍड आहे पहा. तुम्हाला मी काही एक्झाम्पल दाखवतो. म्हणजे डेक्स्ट्रोमिथॉर्फेन अलोन यूज केला पाहिजे असं आपण म्हणतो, पण डेक्स्ट्रोमिथॉर्फेन बरोबर अँटीहिस्टॅमिनिक कॉम्बिनेशन खूप ठिकाणी आहे. तेच पाहू. आता हे टस्कू डीएक्स तुम्हाला माहित असेल, टस्कू एक्स सारखंच टस्कू डीएक्स फॉर ड्राय कप ऐकलंय तुम्ही? हो सर. येस. ओके, त्यामध्ये काय आहे? डी फॉर डेक्स्ट्रोमिथॉर्फेन. हा काय आहे? अँटी टस्यू, करेक्ट? क्लिअर? एवढं झालं म्हणजे हा कप सप्रेसंट आहे. त्याच्याबरोबर काय यूज केलेला आहे? क्लोरफेनिरामाइन. क्लोरफेनिरामाइन. हा काय आहे? Antihistaminic. अँटीहिस्टॅमिन. मग कोणत्या कप साठी हे यूज होतं? ड्राय का वेट कप? ड्राय. Dry cough. आणि आपल्याला हे कॉम्बिनेशन काय आहे? तसं Ban. इंडियामध्ये बॅन आहे, स्टील अवेलेबल आहे. म्हणजे DCGI ने बॅन केलेला आहे, परंतु मार्केटमध्ये अवेलेबल आहे. फिनिलेफ्रिन ऍज अ डिकंजेस्टंट म्हणून आहे. ओके, तर लक्षात आलं हे? आता दुसरं पण फॉर्म्युलेशन पहा. हे ऍस्कोरिल डी प्लस आहे. ऍस्कोरिल डी प्लस मध्ये काय काय आहे पहा. तेच टस्क्यू डी सारखंच आहे जवळजवळ. डेक्स्ट्रोमिथॉर्फेन आहे अँटीटशू. क्लोरफेनिरामाइन मॅलिएट आहे, दॅट इज अँटीहिस्टॅमिनिक. आणि काय आहेत अजून? फिनिलेफ्रिन. ओके, तर हे कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे, पण ते ऍक्च्युली बॅन आहे. हे कोरेक्स टी म्हणून आहे. कोरेक्स टी ऐकलंय तुम्ही? नाही सर. कोरेक्स डीएक्सच ऐकलंय? हम्म. हा, आता दोन आहे पहा बर का. हे कोरेक्स डीएक्स म्हणून आहे. कोरेक्स ऐकलंय ना नाव तुम्ही? हो हो सर. कोरेक्स कोरेक्स डीएक्स असेल तर त्यामध्ये काय आहे पहा. दिसतंय तुम्हाला? हम्म. कोरेक्स डीएक्स मधलं फॉर्म्युलेशन मध्ये काय काय आहे? ते नाव डेक्स्ट्रोमिथॉर्फेन आणि काय? क्लोरफेनिरामाइन. 90% ड्राय कपच्या फॉर्म्युलेशन मध्ये डेक्स्ट्रोमिथॉर्फेन आणि क्लोरफेनिरामाइन मॅलिएट आहेत. ऍक्च्युली ऍज पर DCGI गाईडलाईन्स हे कॉम्बिनेशन बॅन आहे, पण इंडियामध्ये आपण यूज करतो. जसं कॉम्बिफ्लॅम, हे कॉम्बिनेशन रॅशनल नाही, पण वर्षानुवर्ष कॉम्बिफ्लॅम टॅबलेट आपण यूज करतोय. ठीक आहे. आता हे कोरेक्स टी जे आहे, हे आता मला पण माहित नव्हतं, पण जस्ट मी सर्च केलं का तर हे एक कोरेक्स टी फॉर्म्युलेशन आहे. यामध्ये कोरेक्स टी मध्ये कोडिन आहे, पण कोडिन बरोबर काय आहे? ट्रायफ्लोनिडीन. हे ट्रायफ्लोनिडीन एक अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. ओके, अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे. तर हे कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे. कोरेक्स टी म्हणजे कोरेक्स डीएक्स आणि कोरेक्स टी असे दोन आहे. तर कोरेक्स डीएक्स कधी पण बेटर आहे. नॉन कॉन्स्टिपेशन ऍक्शन नाहीये त्याला डेक्स्ट्रोमिथॉर्फेनला, आणि जनरली नॉन ऍडिक्टिंग आहे. ओके, अजून काही फॉर्म्युलेशन आहे. आस्थेलिन डीएक्स पहा. आस्थेलिन डीएक्स मध्ये पण पहा तेच कॉम्बिनेशन आहे जनरली. डेक्स्ट्रोमिथॉर्फेन, फिनिलेफ्रिन आणि क्लोरफेनिरामाइन मॅलिएट. म्हणजे ड्राय कप साठी जे कॉम्बिनेशन आहेत त्यामध्ये कोणकोणते ड्रग्ज आहेत ते लक्षात आले तुमच्या? म्हणजे जे आपण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये फॉर्म्युलेशन यूज करतो त्यात ऍटलीस्ट दोन ड्रग कोणते कॉमन आहेत? अँटीटसिव्ह आणि अँटीहिस्टॅमिनिक. अँटीटशू कोणता आहे? डेक्स्ट्रोमिथॉर्फेन. ते नावं तुम्हाला ते पाठ झाले पाहिजे.
म्हणजे तुम्ही आस्टेलिन डीएक्स लिहितान, पण डेक्स्ट्रोमिथॉर्फेन हे नाव तुम्ही 4-5 वेळा जेव्हा म्हणता तेव्हा ते तुमच्या डोक्यात फिट होणार आहे. क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू हे रिपीट मी का दाखवतोय, कारण ते डेक्स्ट्रोमिथॉर्फेन हे नाव तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येतं, अरे हा ड्राय कपचा ड्रग आहे, पण तो लिहिताना आठवत नाही डेक्स्ट्रोमिथॉर्फेन. लक्षात घ्या. तर तसं आहे. तर डेक्स्ट्रोमिथॉर्फेन आपण यूज करतो. क्लोरफेनिरामाइन मॅलिएट एक अँटीहिस्टॅमिनिक आहे. तर जनरली अँटीटिश्यू विथ अँटीहिस्टॅमिनिक किंवा ब्रॉन्कोडायलेटर कॉम्बिनेशन बॅन आहेत, पण इंडियामध्ये तरी सुद्धा ते खूप ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके. असं प्लेन कोणतं प्रिपरेशन आहे का त्यात फक्त डेक्स्ट्रोमिथॉर्फेन आहे? तुम्ही सर्च करा. ओके. हा होमवर्क तुमच्यासाठी. चालेल. 9:15 झालेत. आपला कफ टॉपिक कंप्लीट झालेला आहे. मी ऑलरेडी PDF तुम्हाला पाठवलंय दोन्ही. नोट्स पण पाठवल्यात आणि हे पण पाठवलं. ओके. तर ह्याच्यावर शॉर्ट नोटच येते का? शॉर्ट नोट. त्याच्यात जास्त डिटेल जायचंच नाही कपमध्ये. शॉर्ट नोट, प्रोडक्टिव्ह कपची ट्रीटमेंट जर आली ती, किंवा अँटी टिश्यूची ट्रीटमेंट. रोल ऑफ अँटी टिश्यू इन कप, मग ते ड्राय कपशी रिलेटेड आहे. त्याविषयी तुम्हाला मग त्यात तुम्हाला एक्सप्लेन, तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे फक्त की अँटी टिश्यू आले तर त्याची मी व्हॉट इज अँटी टिश्यू ते लिहू शकतो आपण. कोणत्या कपमध्ये तो यूज करतात ते आपण लिहू शकतो अँटी टिश्यू. त्याची मेकॅनिझम आपण सांगितली ते लिहू शकतो. त्यानंतर ग्रुप आहे ओपाइड, नॉन ओपाइड आणि अँटीहिस्टॅमिनिक. मग ओपाइड मध्ये काय लिहायचं ते तुम्हाला माहित पाहिजे. मॉर्फिन का यूज होत नाही, कोडिन आहे तरी कोडिनचे ड्रॉबॅक काय आहेत. त्यानंतर मग नॉन ओपाइडचे ऍडव्हान्टेज काय आहे डेक्स्ट्रोमिथॉर्फेनचे, तो कॉन्स्टिपेशन नाही करत, जनरली लेस ऍडिक्टिंग आहे कोडिनपेक्षा, ते सांगू शकतो. आणि कोडिनचे काही साईड इफेक्ट जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. डेक्स्ट्रोमिथॉर्फेनचे CNS चे साईड इफेक्ट. आणि अँटीहिस्टॅमिनिक्स मध्ये फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स हॅव्हिंग अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आपण यूज करतो. सेकंड जनरेशन करत नाही, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. आणि त्याचे साईड इफेक्ट. तर असे पॉइंट्स तुमचे क्लिअर पाहिजे. याला आपण काय म्हणतो की पॉवर पॉइंट्स किंवा स्केलेटन, ते तुम्हाला इलॅबोरेट किंवा एक्सप्लेन करायचे आहे. प्रोडक्टिव्ह कप आला, ट्रीटमेंट ऑफ प्रोडक्टिव्ह कप, किंवा नुसतं तुम्हाला विचारलं की एक्सपेक्टोरंट शॉर्ट नोट आली 2 मार्कला, तर मग त्यामध्ये एक्सपेक्टोरंट म्हणजे काय, 2 ग्रुप कोणते आहेत, म्युकस सिक्रेशन एनहान्सर आणि म्युकोलायटिक. मग म्युकस सिक्रेशन एनहान्सरचे एक्झाम्पल काय, मग त्यामध्ये डायरेक्ट ऍक्शन, इनडायरेक्ट ऍक्शन आपण डिस्कस केलेली आहे. आणि म्युकोलायटिक मध्ये अम्ब्रोक्झोल आणि ब्रोमहेक्झिनचे मेकॅनिझम काय आहे, आणि ऍसिटिलसिस्टीन आणि कार्बोसिस्टीनची मेकॅनिझम काय आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे. तर ब्रीफ मध्ये तुम्हाला 1 पेज शॉर्ट नोट झाली पाहिजे, असं 1 ते 1.5 पेज. तर लॉंग क्वेश्चन याच्यावर येणार नाही. ओके सर, थँक्यू सर. ओके. तर चालेल, तुम्ही टॉपिक कव्हर आज वाचा. उद्या शुक्रवार आहे, तर उद्या आपल्याला कॉलेजमध्ये लेक्चर आहे, तर त्यात आपण हे जे झालेलं आहे त्याविषयी रिवाईज करूया आणि पेपर रिवाईज करूया. ठीक आहे. तर पेपरमध्ये काही तुम्हाला समजलं नसतील टॉपिक्स वगैरे, किंवा कसा लिहायचा हा क्वेश्चन, तर ते आपण तिथं डिस्कस करूया. ठीक आहे. थोडा उशीर झाला आज, उशिरा चालू झाला त्यामुळे थोडा उशीर झाला, पण स्किप झाला असतं तर मग अजून उद्या पण क्लास नाही, त्यामुळे मग आपण घेतलाय. ठीक आहे. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर.